सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे येची आता. जय जय रघु. प्रभू श्रीराम आणि समर्थांना वंदन करते. तसंच आपले अधिकारीगण जे इथेच उपस्थित आहेत, शेंदेकर बुवा आणि आदरणीय योगेश बुवा, यांना वंदन करते. इथे उपस्थित सर्व अभ्यासार्थी, मार्गदर्शक, समर्थ भक्त यांचं सहर्ष स्वागत करून त्यांना वंदन करते. आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आणखीन, सगळ्यांनी आपले मोबाईल फक्त सायलेंटवर ठेवावे. आज पदवीदान समारंभासाठी म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. उद्या आपला तो मुख्य समारंभ आहे. आपण सगळ्यांनी समर्थ वाङ्मयाचा अभ्यास केला आहे, करत आहात, आणि त्याची फलश्रुती म्हणून जे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे ते घेण्याकरता म्हणून तुम्ही सगळेजण खूप आनंदाने, उत्साहाने सज्जनगडावर आलेले आहात. खरंच ही आनंदाची पर्वणीच असते. आपल्या विद्यापीठाचं ध्येय वाक्य आहे, अभ्यासे प्रकट व्हावे. अभ्यासे प्रकट व्हावे म्हणून आपण अभ्यास करतोय, खरी गोष्ट आहे. पण कोणत्याही अभ्यासासाठी आपल्याला मार्गदर्शन लागतं. मार्गदर्शनाबरोबर थोडासा स्व अभ्यास, आपलं चिंतन, हेही तितकंच आवश्यक असतं. हे आता तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करताना पटलं असेल. मी सांगायची तशी खरं म्हणजे आवश्यकता नाही, पण तेही तितकं आवश्यक आहे. नुसतं केलेलं मार्गदर्शन आणि ती पोपटपंची जर का आपल्याकडनं झाली तर तो आपला खरा अभ्यास होत नाही. तर म्हणून हे जे चिंतन आहे, आपल्या विचारांची अभिव्यक्ती आहे, हे जे आपल्याला कमवायचं आहे या अभ्यासातनं, त्याच्याकरता आपण असं म्हणू शकतो की हा अभ्यास डोळसपणाने व्हायला हवा. नुसतं ऐकलं, वाचलं आणि ते आपल्या कागदावर उतरवलं असं होऊ नये. ते आत मनात रुजलं पाहिजे, आणि ते जर का रुजलं तरच आपल्या आचरणामध्ये ते येऊ शकतं. आता हे आचरणात आलं आहे का नाही याचं कोणी आपल्याला ॲसेसमेंट करायला भेटत नाही. ही सेल्फ ॲसेसमेंट असते. ही सेल्फ ॲसेसमेंट करण्याची दृष्टीसुद्धा या अभ्यासातून आपल्याला मिळते, असं मी खात्रीपूर्वक सांगू शकते. तर हा सगळा जो अभ्यासाचा प्रपंच तुम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे, त्याच्याकरताच आत्ता आपण म्हटलं तसं मार्गदर्शनाकरता म्हणून आपल्याला जाणकार, व्यासंगी, अधिकारी व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा आपली प्रगती अधिक जलद होते. याचाही अनुभव आपण घेतो. तर अशा ह्या अभ्यासपथावर पुढे जाण्यासाठी म्हणून आपल्याला आज जे वक्ते लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देणार आहे. आपले आजचे अधिकारी व्यक्ती आहेत, वक्ते आहेत डॉक्टर गजानन नाटेकर. पुण्याहून आलेले आहेत ते. नाथ संप्रदायाच्या ध्यानयोग प्रधान शाखेचे स्वामी माधवानंद यांचे हे उत्तराधिकारी आहेत. त्यांचं लौकिक शिक्षण, ते आयुर्वेदाचार्य आहेत, BA-MS, आणि त्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये MA ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची आणखीन थोडीशी माहिती. डॉक्टर नाटेकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून सध्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मेडिको लीगल ऑडिट विभागात पुण्यामध्ये काम करतात. मूळचे ते रत्नागिरीचे. 2001 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी
त्यांना प्रथम पूज्य स्वामी माधवानंदांचं दर्शन झालं आणि तिथेच त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. त्याच्यानंतर ते स्वरूपयोगच्या रत्नागिरीच्या युवा केंद्रामध्ये सहभागी झाले. सावंतवाडी इथे त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालं. ते घेत असताना केंद्रामध्ये उपासना आणि स्वाध्याय यासाठी त्यांचा नित्य सहभाग असायचा. पुढे शिक्षणानंतर पुण्यात आल्यावर पुणे युवा केंद्र, ध्यान केंद्र, बालकेंद्र आणि निरनिराळी शिबिरं याच्यामध्ये साधक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. वैयक्तिक आवड आणि पूज्य स्वामीजींचा निर्देश यामुळे त्यांनी तत्त्वज्ञान या विषयामध्येही पुढची पदवी प्राप्त केली. पूज्य स्वामी माधवानंदांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भगवद्गीता, दासबोध आणि तुकाराम महाराजांची गाथा या संत वाङ्मयाचा अभ्यास चालूच ठेवला आणि साधनाही चालू ठेवली. पूज्य स्वामीजींच्या आज्ञेनुसार त्यांनी पुणे युवा केंद्रामध्ये 2018 सालापासून श्रीमद दासबोधावर दीर्घ स्वाध्यायांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. डॉक्टर नाटेकर सध्या पुण्यामध्ये 2 ध्यान केंद्रांमध्ये मार्गदर्शन करतात. तसंच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन कार्य चालू आहे. स्वरूपयोगचे परगावचे जे कार्यक्रम असतात तिथेही त्यांचे नेहमी दौरे होत असतात आणि तिथेही त्यांचं मार्गदर्शन चालू असतं. सध्याचं त्यांचं कार्याचं स्वरूप म्हणजे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आणि संत साहित्य याच्यावर त्यांचं अभ्यासपूर्ण विवेचन होत असतं. ध्यानयोग प्रात्यक्षिकासह शास्त्रशुद्ध विवरण, ध्यान प्रक्रिया ही काय प्रक्रिया आहे हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह ते एक्सप्लेन करतात. युवा आणि किशोरवयीन मुलांना सोप्या भाषेमध्ये अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व हे विशेष करून ते सांगतात. ध्यान केंद्र आणि सत्संग संवाद केंद्र याच्या माध्यमातून आणि विविध माध्यमातून आध्यात्मिक आणि राष्ट्रीय विषयांवर त्यांचं प्रबोधन चालू असतं. पुणे साप्ताहिक ध्यान केंद्र, सत्संग केंद्र, नागपूर साप्ताहिक किशोर केंद्र, ठाणे आणि हैदराबाद अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन सतत चालू आहे. असं हे व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्याला आज मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे. तर गजानन दादांना जेव्हा माझ्या मनात आलं की आपण विचारूया आणि विनंती करूया की तुम्ही या कार्यक्रमाचं मार्गदर्शनाकरता म्हणून हे आमचं जे विनंती पदा आमंत्रण आहे हे तुम्ही स्वीकाराल का, तर मी विचारता क्षणीच त्यांनी मला हो म्हणून सांगितलं. आणि पुढे असं ते म्हणाले की हे विनंती आणि हे काय फॉर्मॅलिटी आहे ही, हे समर्थांचं बोलावणं आहे आणि गडावरचं बोलावणं म्हणजे ही समर्थांची इच्छा नव्हे, ही आज्ञाच आहे समर्थांची. त्यामुळे त्यांनी ते तात्काळ मान्य केलं. तर असं व्यक्तिमत्व अभ्यासू, व्यासंगी आणि एका संप्रदायाचे अध्वर्यू आहेत असं व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. कुठल्या विषयावर बोलायचं याच्यावर थोडीशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना 3-4 विषय सांगितले. त्याच्यातला एक विषय त्यांनी निवडला आणि तो म्हणजे गमोपंथ आनंद या राघवाचा. ही मध्यवर्ती कल्पना ठेवून आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. राघवाचा पंथ म्हणजे नेमकं आपण काय करायचं, कसं वागायचं, याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं याचं संपूर्ण छान ॲनालिसिस ते आज आपल्यासमोर मांडतील. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार आणि आपलं मार्गदर्शन आपल्यापुढे सादर करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापदी ज्ञान योगेश्वराचे,
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर. नमो शारदा मूळ चत्वारवाचा लघुपंथा या रागाचा मनाच्या श्लोकांचा अगदी पहिला श्लोक की ज्याच्यामध्ये समर्थांनी गणेशाचं स्मरण सह्याने मंगलाचरण केलेलं आहे. आणि मंगलाचरण कशासाठी आहे तर पुढचा भाग गमुपंथा अनंत या राघवाचा संकल्प कसला आहे तर राघवाचा अनंत पंथ चालण्याचा संकल्प आहे. तो पंथ कुठला आहे लगेचच पुढच्या श्लोकामध्ये एक्सप्लेन केलं आहे. मनासज्जना भक्तिपंथेची जाते. त्यामुळे राघवाचा पंथ तोही अनंत. त्यामुळे अनंत राघवाचा पंथ चालायचा असेल तर आपल्यालाही अनंत व्हावं लागेल. म्हणजे शरीर मन बुद्धी याचं जे एक संकुचित व्यक्तिमत्व आहे मी आणि माझं. भगवद्गीतेचे पण सुरुवात मामका पांडवाने धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते. माझे आणि पांडूचे यांनी काय केलं युद्धभूमीवर जाऊन असं धृतराष्ट्र संजयाला विचारतो. आणि त्याच्यावर संजय ज्या वेळेला उत्तर देतो संजय पण व्यासांचा शिष्य आहे. त्याला खरं तर ते धृतराष्ट्राला गाईड करायची भूमिका मनापासून आवडणारी नाही आहे. पण व्यासांनी त्याला त्याची तिथे नेमणूक केलेली आहे. आणि व्यास हे सद्गुरू स्वरूपात आहेत. संजय हा शिष्य स्वरूपात आहे. जरी तो धृतराष्ट्राचा दास असला तरी तो दास या भूमिकेतून तिथे नाही आहे. तो शिष्य या भूमिकेतून आहे. त्यामुळे गुरूंची सेवा या भूमिकेतून तो कथन करतो आहे. आणि त्याच्यावर ज्यावेळेला तो उत्तर देतो त्यावेळेला माधव पांडवाश्चैव असं तो म्हणतो. म्हणजे धृतराष्ट्राचा उल्लेख प्रश्न हा मामका पांडवावरून येतो माझे आणि पांडूचे. आणि संजय मात्र बोलताना माधव पांडवाश्चैव. माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि पांडव म्हणजे अर्जुन. त्याच्यावर भाष्य करताना स्वामीजींनी असं म्हटलं होतं की जे संसारनिष्ठ लोक आहेत त्यांचे प्रश्न मामका पांडवाने सुरू होतात आणि ईश्वरनिष्ठांची उत्तरं माधवा या शब्दाने सुरू होते माधव पांडवाची. म्हणून कुठल्या कुठल्या कारणाने सद्गुरूंकडे शिष्य जातात सांगता नाही येत. वैयक्तिक प्रश्न घेऊन जातात. कित्येक वेळेला तर असेच काहीतरी ट्रिगर असतात. म्हणजे अर्जुन हा आपल्याला माहिती असलेला आणि खूप जवळचा वाटणारा शिष्य म्हणायला हरकत नाही आहे. तोही काही ज्ञानाचा बोध करून घेण्यासाठी आता तुम्हाला गीता सांग म्हणून तो कृष्णाकडे जात नाही. मी इथे अडकलेलो आहे आणि युद्ध करायचं नाही आहे हा सांसारिक प्रश्न घेऊनच तो गेलेला आहे. त्याची भूमिका उदात्त असली तरी प्रश्न सांसारिक आहे. पण भगवंत उत्तर देताना सद्गुरू या भूमिकेत आल्यानंतर ज्ञानाचा उपदेश होतो. म्हणून कुठल्याही भूमिकेतून सद्गुरूंकडे गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर उदाहरण दिलं आहे की लोखंडाला परिशाचा स्पर्श झाल्यावर त्याचं सोनं होतं. मग लोखंडाचा एक तुकडा घ्या परिसाचा एक तुकडा घ्या अगदी फॉर्मॅलिटी करून त्याला एकमेकाला चिकटवा मग ते सोनं होईल असं मॅन्डेटरी नाही आहे. लोखंड फोडायचं म्हणून किंवा परिस फोडायचा म्हणून लोखंडाचा घण घेतला आणि परिसावर घाव घातला तरी पण त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे कुठल्याही भूमिकेतून संतांकडे गेल्यानंतर ईश्वराकडे गेल्यानंतर पूर्णत्वाकडे जायचा मार्ग ते आम्हाला सुचवत असतात. आणि हा मार्ग अगदी कन्साईज स्वरूपात ज्या वाङ्मयामध्ये मांडला गेलेला आहे ते म्हणजे समर्थांचं वाङ्मय. अनेक ग्रंथामध्ये मांडला गेला आहे पण आमच्या आजच्या बोली मराठीला जवळ जाणारी मराठी समर्थांची. त्यामुळे अर्थ कळण्यासाठी अजून एका ग्रंथाचा रेफरन्स शक्यतो लागत नाही. वाच्यार्थ कळण्यासाठी तरी किमान त्याचा लक्ष्यार्थ समजून घ्यायला म्हणजे भावार्थ समजून घ्यायला थोडंसं चिंतनाची आवश्यकता आहे. आणि झालंच तर संतांची चरित्र पाहण्याची आवश्यकता आहे. कारण परमार्थाचं प्रॅक्टिकल काय आहे संतांचे आयुष्य. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी ज्यावेळेला देह ठेवला त्यावेळेला त्यांचे मुख्य शिष्य ब्रह्मानंद महाराज हे गोंदवल्याला नव्हते
आणि महाराजांनी देह ठेवल्याची बातमी ज्यावेळेला त्यांना कळवण्यात आली त्यावेळेला ज्याने ती बातमी कळवली ती ऐकल्यानंतर ब्रह्मानंद महाराज एकदम मटकन खाली बसले आणि म्हणाले, तू ही काय बातमी घेऊन आलास? महाराज म्हणजे मूर्तिमंत ब्रह्म होते. 2 आण्याचं तिकीट काढून तिथे पोचलं की पाहता येत होतं. म्हणून सद्गुरूंचं असणं केवळ मूर्त स्वरूपात अमूर्त स्वरूपात का होईना किंवा वाङ्मय स्वरूपात का होईना, त्यांच्या प्रसंग स्वरूपात का होईना, आमची जरी तयारी नसली तरी ते हिमालयाचं दर्शन आहे. आम्ही जितक्या योग्यतेने पाहू तितकी त्यांची योग्यता अधिकाधिक जाणवत जाईल. पण आम्ही योग्य नसलो तरी इथे काहीतरी स्पेशल आहे हा फीडबॅक मनामध्ये रजिस्टर झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा मार्ग मोठ्या भाग्याने त्या वाङ्मयाच्या साह्याने आमच्यापर्यंत आलेला आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये आलेला आहे. आणि तो एका वाक्यात समर्थांनी आणला की गमूपंथ अनंत या राघवाचा. त्यात सर्व धारणा आल्या या एका वाक्यामध्ये. खरं सांगायचं झालं तर या उपक्रमासाठी म्हणून आज हे बोलणं होत आहे की पदवीदान समारंभ समर्थ सेवा मंडळाकडून आयोजित केलेला, त्याच्यासाठी आता म्हणजे ताई जसं म्हटल्या मार्गदर्शन वगैरे, तर मार्गदर्शन वगैरे खरं तर हे काही नाही आहे. एक समर्थांचा सेवक या भूमिकेतून समर्थांच्या मुलांनी एकत्र जमावं आणि एकमेकात समर्थांबद्दल बोलावं, समर्थांच्या शिकवणुकीबद्दल बोलावं, असं सरळ सरळ हितगुज आहे असं समजायला हरकत नाही. कारण की समर्थांच्या ठिकाणी येऊन सज्जनगडावर तिथे बोलणं होईल असं मी कधी स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. त्यामुळे ताई जसं म्हटलं तसं समर्थांची आज्ञा म्हणूनच इथे आम्ही आता इथे येऊन बोलणं होतं आहे. आणि समर्थांचे शब्द घेऊन हे होईल, कारण स्वतःच्या सामर्थ्याने ते करणं शक्य नाही आहे. समर्थांनी जे समर्थापुढे काय मागो कळेना असं म्हटलेलं आहे, तसं कित्येक वेळेला इथे आल्यानंतर काय बोलायचं असं म्हटल्यानंतर समर्थापुढे काय बोलू कळेना असं झालेलं आहे. त्यामुळे जे काही वेडावाकडं होईल ते त्यांच्या इच्छेने होईल असं म्हणून मी थोडासा निर्धास्त पण आहे. समर्थांनी श्रोतेजन स्तवन या समासामध्ये दासबोधामध्ये जे म्हटलेलं आहे की सगळे जाणते श्रोते आहेत, वेगवेगळ्या अध्यात्म विषयांचा सखोल अभ्यास केलेले श्रोते आहेत आणि त्यांच्यापुढे मी बोलतो आहे. तर माझा भाव की तुम्ही सदासेविती पक्वान्ने पालटा कारणे आवेट अन्ने असं त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही श्रोतेजन हो, तुम्ही वेगवेगळे पक्वान्नासारखी असणारी अध्यात्म रचना तुम्ही सेवन करता आणि कधीकधी आपल्याला खूप पक्वान्न खाल्ल्यानंतर थोडं चेंज ऑफ पॅलेट करावंसं वाटतं, चेंज ऑफ टेस्ट करावंसं वाटतं. तसा माझा ग्रंथ बघा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे जे मुख्य मार्गामध्ये समर्थांना सांगायचं आहे की गमूपंथ अनंत या राघवाचा, पदवी किंवा अशा प्रकारच्या परीक्षा स्वरूपात समर्थांच्या वाङ्मयाकडे येणं हा एक युनिक वे आहे, युनिक मार्ग आहे की तुम्ही समर्थांच्या वाङ्मयाशी संबंधित होतो आहोत आपण. जनरली परीक्षा आणि त्याच्यानंतर रिझल्ट म्हटल्यानंतर रिझल्टचं टेन्शन असतं. परीक्षेमध्ये काय लिहिलं आहे आणि मार्क किती मिळणार वगैरे सगळ्या गोष्टी जो काही सिस्टीममधून ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला अभ्यास हा आम्ही स्वतःला एनरिच करायला करतो आहोत, पण त्याच्याबरोबर अध्यात्माचा अभ्यास जेव्हा आम्ही परीक्षा म्हणून करतो त्याच्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी असं म्हटलं आहे की जनरली माणसं असं म्हणतात की आत्मपरीक्षण करायला पाहिजे, पण अध्यात्म हा भाग आहे की ज्याच्यामध्ये आत्मपरीक्षण करायचं नसून आत्मनिरीक्षण करायला पाहिजे. आणि ह्या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर काय होतं तर आत्मनिरीक्षणाची प्रवृत्ती निर्माण होते आपसूक रीतीने. म्हणून 2 वर्ग संतांशी संबंधित होणारे असतात. एक म्हणजे एक अभ्यासकांचा वर्ग असतो की जे संतांचं साहित्याचा अभ्यास करतात, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कशावर इंटरप्रिटेशन केलं आहे, त्याचं लॉजिकल काही कन्क्ल्युजन काढणं. आणि दुसरा वर्ग असतो तो म्हणजे उपासकांचा वर्ग असतो, म्हणजे संतांचे अभ्यासक आणि संतांचे उपासक. आणि अभ्यासकांमध्ये काही वेळेला खूप वाचनामुळे किंवा खूप अधिक वैचारिक ज्ञानामुळे उपासनेचा जो आग्रह असतो तो कमी पडतो. त्यांना असं वाटतं आम्हाला समजलेलंच आहे,
आणि त्यामुळे ते उपासनेला थोडंसं गौण स्थान देतात किंवा दुय्यम स्थान दिलं जातं. आणि जे उपासक असतात त्यांना असं वाटतं की मी भाव माझा समर्थांच्या पायी किंवा संतांच्या पायी आहे, ते मला तारून नेतील, त्यामुळे मला तितका अभ्यास करण्याची गरज नाही. पण समर्थांचं असं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स साधून, समतोल साधून चालायला पाहिजे. अभ्यास आणि उपासना या दोन्हींचाही. म्हणून भाव महत्त्वाचा आहेच, पण तो भाव कशा रीतीने धरायचा आणि तो भाव कसा कसा शुद्ध करून करत न्यायचा याच्यासाठी म्हणून अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि म्हणून समर्थांच्या एकूण परमार्थाला स्वामीजींनी असं नाव दिलं होतं की जाणता परमार्थ. जाणून घेऊन करायला पाहिजे, समजून घेऊन करायला पाहिजे जे जी काही उपासना करतो आहोत ते. म्हणून समर्थांना काय सांगायचं आहे दासबोधामध्ये किंवा या ग्रंथांमध्ये, ह्याच्याबद्दल विद्वान मंडळींमध्ये अनेक प्रवाद आहेत. पूर्वीपासून आहेत, आज पण आहेत. त्याच्यामध्ये एक खूप जाणत्या व्यक्तीने माझ्याशी बोलताना असं मला म्हणाले होते की ही सगळं जे समर्थांचं वाङ्मय आहे ते खरं तर अध्यात्मापेक्षाही त्याला टाईम मॅनेजमेंट शिकवायची होती. पण लोक टाईम मॅनेजमेंट शिकायला जात नाहीत, तेवढं फॉलो करत नाहीत, म्हणून थोडंसं त्यांनी अध्यात्माचं एक त्याला वळण दिलं. तर मी त्याच्यावर त्यांच्याशी वाद घालत बसलो नाही, कारण स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की विद्वानांशी आपण वाद घालायला जाऊ नये, विद्वानांच्या तोंडी आपण लागू नये, प्रवचनामध्ये आपण त्यांना तोंडी लावावं. तर तसं त्याच्यावर उत्तर काय, तर मला एकदम असं आठवलं की ग्रंथारंभ लक्षणामध्ये पहिल्या लक्षणामध्ये समासामध्ये समर्थांना काय सांगायचं हे समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ग्रंथानामद असं बोलतं गुरु शिष्यांचा संवाद येथं बोलीला विशद भक्ती मार्ग. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलीला असे. भक्तीचे नि योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हा माझा मुख्य उद्देश आहे, असं समर्थांनी सांगून टाकलं. आता याच्यानंतर आपण विचार करण्याचं काही कारण नाही. पण ह्या ओव्या आम्हाला असं वाटतं की हे इंट्रोडक्शन आहे दासबोधाचं, आहेच आहे इंट्रोडक्शन, नो डाऊट. पण इंट्रोडक्शनबरोबर समर्थ त्या ओव्यांमध्ये पण काही ना काही शिकवत आहेत. येथं बोलीला विशद भक्तिमार्ग, याच्यामध्ये भक्तिमार्ग विशद केला आहे असं म्हणत असताना भक्तीचं स्वरूप काय आहे, सा तू अस्मिन परमप्रेमरूप. ईश्वराबद्दल असलेलं आत्यंतिक प्रेम, विनाकारण प्रेम, त्याला रामकृष्ण अहेतुकी भक्ती असं म्हणत असत. काहीही नको आहे, फक्त प्रेम आहे. तू भेटावास एवढीच इच्छा आहे, पण मागणं काहीही नाही आहे. अशा प्रकारचं आतून सहज उमटणारं प्रेम देवाबद्दलचं म्हणजे भक्ती. आणि एखाद्यावर प्रेम कसं करावं, कधी करावं, किती करावं हे ठरवून करता येत नाही. प्रेमासारखी गोष्ट ती आतून असायला लागते. त्यामुळे प्रेम आहे का नाही आहे, थोडंसं आहे या म्हणण्याला अर्थ नाही. आहे किंवा नाही आहे या दोनच गोष्टींमध्ये त्याचं उत्तर मिळतं. तसं माझं ईश्वराबद्दल माझ्या मनात प्रेम निर्माण व्हावं ही माझी प्रवृत्ती आहे की नाही. पण ती जरी का नसेल तितकी तरीसुद्धा काही गोष्टींनी ते प्रेम अंतःकरणात निर्माण होईल याची सोय समर्थांनी सांगितलेली आहे. त्यामुळे भक्ती म्हणजे खरं तर असं म्हटलं होतं की प्रेमाचं ॲनालिसिस करू नये, पण समर्थांनी या पूर्ण ग्रंथामध्ये प्रेमाचं ॲनालिसिस करून दाखवलं आहे. नवविधा भक्ती जे सांगितलेली आहे. म्हणून गभूपंथ अनंत अनंत या राघवाचा. त्यामुळे पंथ म्हणजे कुठला आहे, नवविधा भक्ती राजपंथ असं समर्थांनी पुढे म्हटलं आहे. एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे, एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले. नरदेहाचं स्तवन करताना काय काय अचीव करता येऊ शकेल या जन्मामध्ये त्याची अत्युच्च गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा म्हटलं आहे की नवविधा भक्ती राजपंथ. म्हणून मुळात ईश्वराबद्दल प्रेम असणं भाग्यवान व्यक्तींचं लक्षण आहे की लहानपणापासून दुसरं काही ध्येयच नाही आहे ईश्वर प्राप्ती सोडून. अशी विरळा व्यक्ती निर्माण होतात संत. पण आताच आम्ही येताना भगवान श्रीधर स्वामींच्या वेगवेगळ्या भावमुद्रा पाहिल्या, तर त्या पाहिल्यानंतर माझ्या मनात मी काही वेळेला आपल्याला वाटतं ना की फोटोला काहीतरी कॅप्शन द्यावी, तर त्याच्या खाली असं लिहावं असं वाटलं की राजहंस.
कारण कित्येक मुद्रा अशा आहेत की ब्रह्मानंद सोडून दुसऱ्या कुठल्याही आनंदाकडे कधी मन गेलंच नाही. विरळा गोष्ट आहे. आम्हाला अनेक गोष्टी हव्याशा वाटतात, त्याच्यामधून आम्हाला देव पण हवासा वाटतो अधूनमधून, अडचणीच्या वेळेला, परीक्षेचा रिझल्ट असताना. पण ज्यांना काहीही दुसरं मिळो न मिळो ईश्वरच हवा, अशा प्रकारची भूमिका अंतःकरणात ओरिजिनली असते. तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा, मूळचाच झरा आहे आणि तो खरा आहे. रामकृष्ण असं म्हणत असत की इथे म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे, हे कोणीतरी आणून बसवलेलं नव्हे. म्हणजे कोणीतरी शिकवलं, मग त्याचं ऐकता ऐकता मुलांना जसं वळण लावलं जातं की तुला करायचं नाही आहे, संध्याकाळी खेळून आल्यानंतर आता शुभंकरोती म्हण तोपर्यंत खायला मिळणार नाही, तसं मग ती मुलं नाईलाजाने करायला लागतात आणि हळूहळू त्यांना ती सवय पडून जाते. तसं कोणीतरी शिकवलं म्हणून उपासना नव्हे, मला चैन पडत नाही म्हणून उपासना. ईश्वराशिवाय चैन न पडणं कठीण गोष्ट आहे, खूप कठीण गोष्ट आहे. पण समर्थांना असं म्हणायचं आहे की ओरिजिनली तुमच्यामध्ये अगदी जेवढं हवं तेवढं प्रेम नसलं तरी एक इच्छा आहे ना देवाला भेटायची. मग एक साधा संदर्भ असा आहे की साहचर्याने प्रेम वाढतं. अरेंज मॅरेज असलं तरी काही काळाने प्रेम होऊ शकतं. तसं भगवंतांच्याबद्दल खूप प्रेम अंतःकरणात उमटत नसेल तरी भगवंताच्या सानिध्यात राहा. कशा प्रकारे राहील? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, सर्व प्रकारे. स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की खरा जो साधक आहे त्याने सर्व प्रकारच्या उपासनांचं रान उठवलं पाहिजे. रान उठवणं हा शब्द शिकारीला ज्यावेळेला जातात त्यावेळेला वापरला जातो की एखादे हरिण जर का त्याला सावज असेल आणि त्याची शिकार करायची असेल तर त्या हरिण इकडे तिकडे पळत राहतं, त्याच्यावर नेम कसा धरणार म्हणून चहूबाजूंनी लोक आधी फिल्डिंग लावतात आपल्या भाषेमध्ये आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज करतात आणि सगळीकडून आवाज झाल्यानंतर त्या हरणाला कळत नाही की आता कुठे जायचं, ते एका जागी स्तब्ध होऊन जातं आणि त्याच्यानंतर वेद साधला जातो. त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या उपासनांचं रान उठवा, मनाला हालायला जागा ठेवू नका. दिवसभरामध्ये जे जे काही करताय ते ईश्वराला मिसळून घेऊन करा. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. सर्व गोष्टी देवाशी संबंधित करून घेणे, ह्याच्यामध्ये मग ते कसं कसं करता येईल? सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा. असं म्हटल्यानंतर आम्ही एक ईश्वर आहे आणि दुसरा नंतर आमचा एक संसार आहे, माझं एक व्यक्तिमत्व आहे, मला संसारामधल्या काही ना काही गोष्टी हव्या नकोशा वाटतात आणि त्याच्यामधून ईश्वराचा अनुभव घ्यायला, साधना करायला वेळ मिळत नाही आहे. ही जी अडचण आहे ती अडचण या अशा प्रकारच्या भावातून कमी होते. म्हणून व्यवहार करतोय, पण व्यवहार करत असताना अंतरंग स्थिती जर का ईश्वराशी जोडलेली असेल कुठल्याही प्रकारे, तर जे जे काही करतोय ते परमार्थामध्येच जमा होतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं आहे की ईश्वराच्या विस्मरणामध्ये पूजा करण्यापेक्षा ईश्वराच्या स्मरणामध्ये भाजी आणली तरी श्रेष्ठ आहे. म्हणून समोर आलेलं कर्तव्य कर्म मग ते आम्हाला कितीही नको असं वाटलेलं, खूप म्हणजे संतांचे प्रसंग का अनुभवावेत किंवा त्यांच्या चरित्रांच्या सतत स्मरणामध्ये का राहावं, प्रॅक्टिकल परमार्थ आहे. पुस्तकामध्ये दरवेळेला आमच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील असं नाही. स्वामी माधवनाथांना गोंदवलेकर महाराजांना एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्यानंतर सेम प्रश्न स्वामी माधवनाथांना दुसऱ्या एका प्रसंगामध्ये विचारला गेला की तुम्हाला नको असलेली व्यक्ती जर का घरात आली, आम्हाला मूड आहे खूप आमच्यात राहायचा, पण अगदी ज्याच्याशी पटत नाही ती व्यक्ती घरात आली तर कसं वागावं? तर त्याच्यावर महाराजांनी असं म्हटलं की महाराजांनी पाठवलेला माणूस आहे असं समजून वागावं. आता भूमिकाच बदलली कंप्लीट. संतांच्या जवळ असताना सुद्धा आम्हाला आमच्या आवडीची माणसं जवळपास नसतातच. एका सत्पुरुषांना हाच असा प्रश्न विचारला होता की संतांजवळ कायम विकारी लोक जास्ती का दिसतात, चिडलेले वगैरे इतर अनेक गोष्टी करणारे. संत शांत असतात पण बरोबरचे लोक सगळे अहंकार घेऊन असतात, काही ना काही घेऊन असतात, जनरली तसं असतं. तर त्याच्यावर ते हसून म्हटले की दवाखान्यामध्ये कायम रुग्णच असायचे, बरे व्हायला आलेले आहेत ते. तसं त्यांनी जी भूमिका मांडली
की महाराजांचं माणूस आला आहे असं म्हणून बघितल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तिमत्वातले दोष काढून टाकून महाराजांच्या प्रेमापोटी म्हणून त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करता. स्वामी माधवनाथांना ज्यावेळेला हाच प्रश्न विचारला होता तर त्यावेळेला ते असं म्हणाले की समजा आपल्याला नावडतं माणूस आलं तर त्याला असं म्हणावं की मी आता मला ध्यानाला बसायची वेळ चालली आहे तर चला आपण ध्यान करू. त्यामुळे त्याला बसायचं नसतं, त्यामुळे ते आपोआपच निघून जाते. पण संघर्ष निर्माण करू नये. सगळीकडेच ईश्वर भरलेला आहे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाणं माझा, असं म्हटल्यानंतर ही ओवी आम्हाला पाठ झाली की आम्हाला असं वाटतं की आम्हाला परमार्थ कळला, विचारांनी कळला. विचारांनी कळल्यानंतर तो प्रॅक्टिकली करायला दर सेकंदाला आम्हाला जी व्यक्तिमत्व आमचं ठेचकाळतं, इगो ठेचकाळतो. म्हणून नाम घ्यायला आड काय येतो? मीच येतो आड नाम घ्यायला, कारण मला अनेक कल्पना करायच्या असतात. खूप सुंदर प्रसंग स्वामीजी असं म्हणत असत की ध्यानाला बसल्यानंतर समजा उद्या दुसऱ्या दिवशी कुठलं तरी फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला जायचं आहे आणि त्या फंक्शनमध्ये काहीतरी त्यांना गिफ्ट द्यायचं आहे, लग्नाला जायचं आहे. तर इतर वेळेला एवढी धांदल आहे कामाची की मला विचार करायला पण वेळ नाही काय द्यायचं, कसं द्यायचं. आता ध्यानाला बसल्यानंतर निवांतपणच आहे, मन सुरू करतं गणित. एका बाजूला नाम सुरू राहतं, एका बाजूला गिफ्टचं चिंतन सुरू होतं. मग ते त्याने असं गमतीने म्हटलं होतं, मन त्या ध्यानाच्या अर्ध्या तासामध्ये गिफ्ट घेऊन पॅक करून रॅपर सेलोटेप लावून टाकतं. त्याशिवाय उठतच नाही, कारण का निवांतपणा नाही. गुरुदेव रानडेंना असं विचारलं होतं एका साधिकेने की खूप साधना करते आहे पण मनात नाम घेत असताना इतर विचार येतात सारखे. तर त्याच्यावर ते असं म्हणाले की अंतःकरणात देव भरा, देव भरा, काकुळतीने म्हणाले. म्हणून देव भरा याचा अर्थ काय आहे तर प्रेमाने करायचे, काय करायचं ते. कोणीतरी मॅन्डेट दिल्यासारखं करू नको. गुरु सांगतात म्हणून एक मॅन्डेट आम्ही करावं लागतं की अर्धा तास साधना करायला पाहिजे. पण ती करत असताना आमचं लक्ष कुठे आहे दॅट मॅटर्स. म्हणून परीक्षा आणि संत साहित्याचा अभ्यास करत असताना एक भाग आहे की या वाङ्मयाशी आम्ही संबंधित झाल्यामुळे वैचारिक रीतीने परमार्थ कळतो. पण वैचारिक रीतीने परमार्थ कळणे हा एक खूप अलीकडचा टप्पा आहे. त्याच्यापुढे अनुभूतीचा प्रांत सुरू होतो आणि त्या अनुभूतीच्या प्रांतासाठी म्हणून उपासना करण्याची आवश्यकता आहे. आणि ते जर का केलं नाही तर सगळं वैचारिक ज्ञान हे केवळ बोलण्याचा भाग राहतं आणि त्याच्यातून अहंकार वाढण्यापेक्षा पलीकडे काहीही होत नाही. 4 लोकांना जी पुस्तकं माहिती नाहीत ती मी वाचलेली आहेत. 4 लोकांना जे पाठ येत नाही ते मला बोलता येतं. पण प्रत्यक्ष काय करतो आहे, अंतःकरण कुठे आहे असं म्हटल्यानंतर स्वतःला क्वेश्चन केल्यानंतर कळतं की देवाच्या पायी नाही आहे, नामामध्ये नाही आहे. म्हणून परमार्थामध्ये प्रगती होते आहे हे कसं समजावं, गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं. तर त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही नाम घेत असताना आमच्या मनामध्ये प्रपंचिक विचाराचं काहूर उठतं, तसं प्रपंच करत असताना ज्यावेळेला नामाचं काहूर अंतःकरणात उठेल प्रगती होतील असं समजावं. म्हणून अनेक खुणा आहेत की आमचं अध्यात्म हळूहळू जुन्या भाषेमध्ये सुफळ संपूर्ण होतं आहे की नाही. तर सुफळ संपूर्ण होतं आहे की नाही याचे जे स्टँडर्ड्स आहेत कोणाला दुसऱ्याला विचारायची गरज नाही. आमचं आतमध्ये आम्हाला चालू काय आहे ते कळत असतं. कोणीही कितीही प्रशंसा केली, कोणीही कितीही निंदा केली तरी आमचं अंतःकरण कुठे आहे हे आम्हाला बरोबर माहिती असतं. म्हणून अंतिम स्थिती गाठलेली आहे की नाही. याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की आत्मबोध प्रशस्ती हे तये देशाची ख्याती. स्वतःच स्वतःला सर्टिफाय होऊन जातं की मला अनुभव आलेला आहे. प्रश्न विचारावा लागत नाही. ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो त्यावेळेला याचा अर्थ अजून अनुभव आलेला नाही आहे. साशंकता उरत नाही, कारण माझं मूळ स्वरूपच ज्ञानस्वरूप आहे. अनुभव घेतल्यानंतर शंका कशी उरेल? शंका उरते याचा अर्थ अपूर्णत्व आहे, संदिग्धता. याचा अर्थ प्रश्न विचारू नये तसं नाही. तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया हा क्रम जो गीतेने सांगितलेला आहे. एकतर नम्रपणे संतांच्या पायाशी जावं आणि दुसरं म्हणजे समजत नसेल तर ते विचारा. जितुका म्हणून भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव असं समर्थाने स्पष्ट म्हणून टाकलेलं आहे की आमचा भोळा भाव आहे, देव तारून नेईल, गुरु तारून नेईल असं म्हणत राहू नकोस. तुम्हाला प्रश्न असतील तर विचार.
हे कसं साध्य होईल ह्याच्याबद्दल मार्गाबद्दल संदिग्धता असेल ती विचारून स्पष्ट करून घे आणि करताना निसंदिग्ध जेवढा होत जाशील साधना करता करता तितका ते समाधान तुला प्राप्त होत जाईल. म्हणून एकूण हा नवविधा भक्ती राजपंथ किंवा गमुपंथांत याच्यामध्ये साधकाने किंवा त्या व्यक्तीने अभ्यासकाने त्याची बुद्धी वापरायची आवश्यकता आहे. काय काय ऐकावं काय काय वाचावं ह्याच्याबद्दल समर्थांनी रेस्ट्रिक्शन ठेवलेलं नाही आहे. सगळं वाचा. सर्व प्रकारच्या शास्त्रांचा श्रवण भक्तीमध्ये उल्लेख आहे. तुम्हाला जितका वेळ आहे, आवड आहे, सवड आहे तुमची साधनात आणि बाकी सगळा व्यवहार धरून त्याप्रमाणे तुम्ही ते वाचू शकता एक शास्त्र म्हणून. पण ते वाचल्यानंतर ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण भक्ती. सार काय आहे आणि असार काय आहे यातला फरक कळण्याचा विवेक अंतःकरणात असला पाहिजे. जर तो नसेल तितका स्ट्रॉंग तर खूप काही वाचायला जाऊ नये. सेफर साईड. एकच ग्रंथ, एकच गुरु आणि एकच मंत्र असं सुनीलजी चिंचोळकर म्हणत असत की तेवढं पुरेसं आहे. खरं तर समर्थ गुरु, श्रीमद दासबोध ग्रंथ, रामनाम, दॅट्स इट. खूप ठिकाणी गेल्यानंतर केवळ पुलंनी जसं म्हटलेलं आहे आध्यात्मिक खाय सुटते. भूक नसते ती. केवळ एक एन्क्वायरी करत सुटणे इकडे तिकडे. अशाने ते होणार नाही. रामकृष्ण जे म्हणत असत की एखाद्याला पाण्यासाठी म्हणून विहीर खणायची आहे आणि ती विहीर खणण्यासाठी म्हणून एकाने ते विहीर किती पाणी लागेल वगैरे तर त्याने येऊन त्या तज्ज्ञ माणसाने सांगितलं की 20 फुटावर पाणी लागेल. तर 2-2 फुटाचे 10 गड्डे खणले तर पाणी लागणार नाही. 20 फुटच खणलं टेक्निकली पण 2-2 फुटाचे 10 खड्डे खणून पाणी लागणार नाही. एकाच ठिकाणी 20 फूट खोदावं लागेल. तेच असं कित्येक वेळा म्हणत असत की जी अनमोल रत्न असतात ती अनमोल रत्न कधी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत नाहीत, तरंगत नाहीत, तर खोल समुद्रात असतात. प्राप्त करायची असेल तर खोल बुडी द्यावी लागेल. आणि आपली जनरली खोल बुडी द्यायची तितकी तयारी नसते. इनर्शिया असतो बुद्धीला. थोडं काहीतरी केलं आणि अजून सखोल समजून घ्यायला म्हणून माणूस थोडंसं ढिलाई बाळगतो. ती जी ढिलाई आहे ती संतांच्या सहवासात जितक्या प्रकर्षाने दूर होते तितकी दुसऱ्या कशानेही होत नाही. म्हणून संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे बंदे असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे त्यातलं सर्वात प्रायोरिटीचा भाग काय? सत्संग. पण समर्थाने पण या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नाही. सगळ्या संतांची एकवाक्यता आहे या बाबतीत. म्हणून सत्संग मग कधी घडणार? आम्ही कधी सज्जनगडावर आल्यानंतर घडणार असं म्हणायचं कारण नाही. आम्ही जिथे आहोत तिथे अंतःकरणाला सत्संग घडवू शकतो प्रयत्नपूर्वक. म्हणून अभ्यासाचा फायदा हा आहे की त्या ओव्यांच्या त्या धारणांच्या वातावरणात आम्ही स्वतःला ठेवू शकतो. बाह्य वाटेल ते चाललेलं असलं तरी आतमध्ये एखादी ओवी घेऊन मी त्याचं चिंतन करत राहू शकतो. पाठ असेल तर, नसेल तर कुठून काय करणार. म्हणून अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही जे त्यातून जाता आहात त्याचा आनंद मला एवढा वाटतो की त्या निमित्ताने जे आम्ही अदरवाईज अभ्यासलं नसतं ते आम्ही आज अभ्यासतो आहोत. त्याची सखोलतेने अनुभूती घेणे किंवा त्याचा अंतरंग भाग समजून घेणे हे त्याच्या चिंतनात राहता होईल. पण त्याचं एक इंट्रोडक्शन व्हायला लागतं आणि ते इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण एका टप्प्याला आलेलो आहोत. पुढचा भाग आता अनुभवायचा आहे ही जाण सुटता कामा नये. आणि त्याच्यातून त्या ओव्या स्वतःचे गर्भितार्थ प्रकाशित करत राहतात. कृपेने ते होतं. त्याच्यामध्ये कुठली अद्भुतता आणायची गरज नाही. पण जितकं म्हणून आम्ही त्या चिंतनात राहू तितकं ते चिंतन आम्हाला अधिकाधिक पुढच्या टप्प्यावर नेतं. आणि बरोबरीला मात्र अंतरंग साधना करत असली पाहिजे. अंतरंग साधना याचा अर्थ नाम आणि ध्यान. इतर उपासना आमच्या आवडीप्रमाणे आणि एकूण आम्हाला जसं प्राप्त आहे त्याप्रमाणे आम्ही करू शकतो. पण मुख्य म्हणजे अंतरंग उपासना, नाम आणि ध्यान ह्या करत राहण्याची आवश्यकता आहे. कारण गोंदवलेकर महाराजांच्या शब्दात की आपलेपण जसं आपल्या नावामध्ये असतं. तुझं नाव घेतल्यानंतर तुला ओ द्यावीशी वाटते तशीच त्यांनी असं म्हटलं की देवाचं देवपण त्याच्या नामामध्ये असतं. त्याला नाम घेता घेता त्याला मी हाक मारतो आहे अशा भावनेने घ्यावं. दरवेळेला ते अर्थभावनेनेच घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही. अर्थभावना मनामध्ये उमटणं ही रेअर गोष्ट आहे. रामकृष्णांच्या शब्दामध्ये की
स्वतःच्या नातेवाईकांसाठी म्हणून लोक त्यांनी असं म्हटलं आहे. काही काही वेळेला ते ना की खूप संन्यस्त वृत्तीचे असल्यामुळे, विरक्त वृत्तीचे असल्यामुळे सांसारिक प्रवृत्तीच्या लोकांवर भयानक टीका करत असत. तर त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या नातेवाईकांसाठी लोक घागरभर अश्रू ढाळतील पण ईश्वरासाठी रडणारा कोणीतरी आहे का? देव भेटावा म्हणून रडणारा कोणी आहे का? पण देव भेटावा म्हणून रडणं म्हणजे साधना नव्हे. देव भेटावा याच्यासाठी प्रयत्न करणं, आणि तो प्रयत्न ज्यावेळेला आम्ही आमच्या परीने करत असतो, आमची लिमिट ज्यावेळेला संपते असं वाटत राहतं, त्यावेळेला कधी दर्शन मिळेल अशा प्रकारचा आर्तभाव अंतःकरणात उमटतो. ती खरी देवाला मारलेली हाक आहे. म्हणून नामस्मरण कसं करावं महाराजांना ज्यावेळेला विचारलं होतं, नाम कसं घ्यावं, तर त्यांनी असं म्हटलं होतं की नाम कसं घ्यावं हा प्रश्न म्हणजे पेढा कसा खावा असं विचारणार काय. तो कसाही खाल्ला तरी गोडच लागतो. तसं नाम जाणतेपणाने घ्या, अजाणतेपणाने घ्या, ठरवून घ्या, समजून घ्या, कसंही घ्या, ते त्याचं काम करतंच. यांत्रिकपणाने झालं तरी चालेल. म्हणून आम्ही नामस्मरण करतो, त्याचा अनुभव काय? पुढचं नाम येतं हाच अनुभव आहे पहिल्या नावाचा, न ठरवता. आणि अशा प्रकारे वाचेला तरी वळण लागलं. चित्ती नसे तरी नसो परी वाचे तरी वसो असं महाराजांनी म्हटलं आहे. चित्तात नाही आहे ते अजून, नको येऊ देत, वाचेने तरी त्याचं मी अनुसंधान ठेवेन. हळूहळू ते अंतरंगात प्रेम उपजेल. त्यावेळेला पुढचा प्रवास कसा व्हावा देवाच्या इच्छेने होईल. म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे उपासनेच्या बाबतीत पण करायला पाहिजे. पण याचा अर्थ देवाची इच्छा असेल तेव्हा तो माझ्याकडून उपासना करून घेईल, तोपर्यंत मी करणार नाही, हा मूर्ख लक्षणांमध्ये किंवा पडत मूर्ख लक्षणांमध्ये एक ॲड करायला हरकत नाही की देव करून घेईल त्यावेळेला मी नाम घेईन, असं उपयोगी नाही आहे. हाक मार, साथ कधी द्यायची हे त्याच्या हातात आहे. म्हणून ईश्वर हा मातृस्वरूप आहेच, पण तो मातृस्वरूप असलेला ईश्वर आपल्या मलिन वस्त्र झालेल्या बाळांना घ्यायला तयार नाही आहे. त्याची अशी अपेक्षा आहे की बाळाने स्वच्छ व्हावं, अंतःकरणाने शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, सगळे विकार काढून टाकावेत आणि स्वच्छ झाल्यानंतर तो त्या कडेवर उचलून घेईल. पण अशा प्रकारच्या मलिन झालेल्या बाळांना ईश्वर घेत नसला तरी संतांनी मात्र स्वीकारलेलं आहे. त्यांना असं माहिती आहे की ही बाळं काही शहाणी नव्हेत, यांना ठोकूनच सरळ करायला पाहिजे. म्हणून समर्थांचं एकूण भूमिका जी आहे ही वडिलांची भूमिका आहे. ते कुठलीही गोष्ट साधकांना स्पष्ट सांगतात, कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहणार नाही याची पूर्ण काळजी समर्थांनी एकूण दासबोधामध्ये पूर्णतः घेतलेली आहे, मनाच्या श्लोकांमध्ये पण घेतलेली आहे. पण जनरली आमचं जे लक्ष जातं ते आम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्याकडेच लक्ष जातं. म्हणून ह्या सगळ्या एकूण वाङ्मयामधले जे वागणुकीचे नियमीचे ग्रंथ आहेत, जे श्लोक आहेत किंवा संदर्भ आहेत, त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, कारण ते काय फार कठीण नाही आहे. पण पुढचं जसं जाईल, नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे विण नाही, असं म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो ही कन्सेप्ट म्हणून आम्हाला मान्य आहे. अनुभव कुठे आहे? नभी वावरे जो अणुरेणू काय, तो अनुभव येण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं. याच्यासाठी म्हणून पहिली पायरी ही आहे की ईश्वराबद्दलचं स्वाभाविक आकर्षण अंतःकरणात निर्माण होणं, आणि जी काही साधना आम्ही छोटी मोठी करतो आहोत ती मन लावून करणं. म्हणून गीतेने जे भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्यातला पहिला भक्त आर्तभक्त सांगितलेला आहे. आणि तो अर्थ तुमचा नसेल तरी ती आरती कशा प्रकारची असते अंतःकरणाली आर्तता, ते पण समर्थांनी त्यांच्या वाङ्मयामधून दाखवलेलं आहे. करुणाष्टकांमधून अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धावात. असं म्हटल्यानंतर स्वामीजी आमचे खूप टीका, म्हणजे खूप काही वेळा कठोर बोलायचे. ते असं म्हटल्यानंतर असं वाटायचं की ते म्हणायचे की ही करुणाष्टकं म्हणत असताना असं वाटतं की आपलीच व्यथा समर्थ मांडता आहेत. पण ते म्हटले पण हा इतका अर्थभाव पण आपला नाही आहे. आपल्याला कुठे वाटतं तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता, आम्ही जस्ट समर्थांचे शब्द रिपीट करतोय, त्यांचा भाव आहे तो.
त्यांचा भाव आहे असं म्हणताना ते असं पुढे म्हणत असत की हा शब्द पण सांभाळून वापरला पाहिजे, की त्यांचा स्वतः घडीकडे बिगडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून बोलो करुणा आहे बोलतो दिनवाचा, त्याच्यावरती बोलताना ते असं म्हणत असत की घडीघडी बिगडे हा निश्चयो अंतरीचा ही समर्थांची स्थिती नाही. कुठलाही निश्चय लहानपणापासून केलेला त्यांचा कधीही चुकलेला नाही, ती आमची स्थिती सांगत आहेत. आणि अशा प्रकारे देवाला आर्ततेने भजा, तसं भजता येतं याच्यासाठी म्हणून आमच्या शब्दांनी आम्हाला म्हणता येत नाही, म्हणून त्यांनी त्या शब्दांची सोय करून ठेवली आहे, वाङ्मयाची भावांची सोय करून ठेवली आहे, की असं म्हणत तरी जा, तुला वाटत नाही हे मलाही कळतं आहे आणि देवालाही कळतं आहे. भजनरहित रामा सर्वही व्यर्थ जन्म गेला, स्वजन धनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी. असं म्हटल्यानं रघुपती मती माझी आपुलीशी करावी म्हणजे बुद्धीमध्ये ईश्वर सोडून दुसरा कुठला विचार येऊ देऊ नकोस असं म्हटल्यानंतर तसं खरंच झालं तर किती प्रॉब्लेम्स होतील आम्हाला. जर का देवाने कॅप्चरच करून घेतलं सगळं, तर आम्हाला जसं स्वामी विवेकानंदांना नरेंद्रनाथ म्हणजे रामकृष्णांचं दर्शन घ्यायला गेले, मूळ इच्छा ही होती की देवाला पाहायचं आहे, ईश्वर दर्शन हवं आहे, अशी ज्यांची मुळातच तयारी आहे, लहानपणापासून जे स्वतः ध्यानसाधना करता आहेत, पूर्ण विरक्त अंतःकरण आहेत, पंडित आहेत, वयाच्या 16-17व्या वर्षी असा पूर्ण कपॅसिटी असणारा युवक, ईश्वर दर्शन ही एकमेव इच्छा घेऊन संतांकडे गेलेला, वेगवेगळ्या महापुरुषांना भेटून क्वेश्चन करतो आहे, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता की तुम्ही देवाला पाहिलं आहे का, आणि जो जो कोणी सरळ उत्तर देत नाही त्याला वगळून टाकून शेवटी रामकृष्णांच्या पायाशी आलेले आहेत. आणि त्याच्या वेळेला रामकृष्ण ज्या वेळेला म्हणतात की मी पाहिलं आहे, तुला जेवढं स्पष्टपणे पाहतो आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टपणे पाहिलेलं आहे, आणि मी सांगतो तसं करशील तर तुलाही अनुभवता येईल. इतकी निश्चिती जिथे मिळालेली आहे तिथेही तो अद्भुत प्रसंग पुढे घडला की रामकृष्णांनी त्यांना ज्यावेळेला स्पर्श केला त्यावेळेला त्यांना असा अनुभव आला की सगळं काही दृश्यसृष्टी लयाला जाते आहे आणि सगळं काही निघून जातं आहे, असा अनंताचा अनुभव त्यांना यायला लागला. त्या अनुभवाची तयारी नव्हती, त्यावेळेला ते पटकन असं म्हणाले की तुम्ही हे मला काय केलं, माझे आई बाबा आहेत ना. तर रामकृष्ण हसले आणि ते म्हणले बरं बरं पुन्हा कधीतरी असं म्हणून त्यांनी सांगायचं हे आहे की अशा प्रकारे ईश्वराच्या भेटीची ज्यांना अतिशय ओढ लागलेली आहे त्यांची पण ज्यावेळेला देहबुद्धी सुटायची वेळ येते त्यावेळेला तयारी नसली तर कशा प्रकारे ते भांबावू शकतात हे बघायला मिळतं. आणि आपण असं म्हणतो आहे की रघुपती मती माझी आपुलीशी करावी, राम आपलं म्हणणं तेवढं सिरियसली घेत नाही आहे, ही कृपाच आहे, टप्प्याटप्प्याने घेतो आहे तो. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या एका चरणामध्ये समर्थांनी सगळा परमार्थ आणलेला आहे. पण ते देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याचा जो प्रवास आहे खरं तर तो झटकन होणार आहे, पण तेवढी अंतःकरणाची तयारी नसल्यामुळे आम्हाला टप्प्याटप्प्याने जाणं भाग आहे. म्हणून उपासनेची गरज काय आहे, रमण महर्षी नाईकाने असं विचारलं होतं की साधनेची गरज काय आहे, तर त्याच्यावर त्यांनी पूर्णत्वाला गेलेले महापुरुष काही वेळेला व्यक्त करतात त्याप्रमाणे बोलले होते की साधनेची कशाला आवश्यकता आहे, स्वरूप हे नित्यसिद्ध आहे, कायमच आहे, आत्मा हा नित्यमुक्त आहे, त्याला कुठल्याही साधनेची गरज नाही. पण ते त्या स्थितीत जाऊन बोलणं आलं. ज्यावेळेला आम्ही ते हिमालयाचं अत्युच्च शिखर खालून बघतो आहोत त्यावेळेला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गक्रमणाची आवश्यकता आहे, प्रकृती आमची धड करण्याची आवश्यकता आहे. जसं कंदील आहे आणि कंदिलामध्ये ज्योत प्रकाशित झालेली आहे, बाहेर प्रकाश का पडत नाही आहे, त्या ज्योतीचा प्रॉब्लेम नाही आहे, काच स्वच्छ नाही. त्यामुळे काच स्वच्छ करणं म्हणजे साधन आहे. तैसे सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे, असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे की आतमधले जे सद्भाव आहेत ते तसेच्या तसे बाहेर प्रकाशित होतात संतांमध्ये, आणि आमचा तो लाईट थोडासा डिम दिसतो. त्याचं कारण प्रकृती ही अजून खूप सारी जडाला चिकटलेली आहे आणि ती हळूहळू शुद्ध होते, आपोआपच होते सत्संगामध्ये राहण्यामधून. म्हणून सत्संगाचा फायदा काय आहे अशा प्रकारचा, तर त्या वातावरणात राहिल्यामुळे काहीही न करता अंतःकरणामध्ये पालट घडत जातं. केवळ त्यांच्याबरोबर असण्याने, केवळ त्या स्मरणामध्ये असण्याने संतांच्या आणि वाङ्मयांच्या. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं उदाहरण दिलं आहे की रात्रीचा प्रवास करत असताना जर का गाडीमध्ये आपण निवांत झोपलो जरी तरी सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचून जातो. हे गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिलं आहे.
त्याप्रमाणे संतांबरोबर राहता राहता सत्संगतीमध्ये आमचा बदल प्रकृतीमधला कधी घडून आला हे आम्हाला कळत नाही, आणि कळत नाही हीच चांगली गोष्ट आहे. कारण जितकं कळेल तितकं अहंकार वाढायची शक्यता आहे. मी 4 चौघांपेक्षा शहाणा आहे असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्यावेळेला तो ज्ञानाचा अहंकार हा सगळ्यात जास्ती प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण तो दुसरा सांगणार कोण? एकदा ह्याने स्वतःला सर्टिफिकेट दिल्यावर की मी शहाणा आहे, आता याला सुधारणार कोण? स्वामी माधवनाथ म्हणजे माझे परात्पर सद्गुरू, त्यांचा कापडाचा व्यवसाय होता पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये. त्यांच्याकडे एक सत्पुरुष आले होते, म्हणजे तो एका वेगळ्या संप्रदायाची ती व्यक्ती होती. आणि स्वामींची इंट्रोडक्शन झाल्यानंतर ते थोडा वेळ बसले आणि मग त्याच्यानंतर असं उपासना मार्गाबद्दल काहीतरी बोलणं निघालं. तर त्यावेळेला ते असं म्हटले की आता मी पुढे जाऊन इंद्रलोक, चंद्रलोक, सूर्यलोक इथे जाणार आहे, म्हणजे साधनेच्या माध्यमातून. तर त्याच्यावर स्वामीजी असं म्हणाले की दासबोधात म्हटल्याप्रमाणे स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हे सोडून दुसराही कुठलाही सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तत्व तू आहेस, हे एवढीच उपासना आहे, दुसरं काही नाही आहे. तर त्याच्यावर ते असं त्यांना ते आवडलं नाही उत्तर, शास्त्रोक्त उत्तर त्यांना आवडलं नाही. तर ते म्हणाले की तुम्हाला इथपर्यंतच थांबायचं असेल तर तुम्ही इथपर्यंतच थांबा, मला मात्र पुढे जायचं आहे. तर स्वामींनी हसून त्यांच्या हातावर खडीसाखर ठेवली आणि तेही त्यांना आवडलं नाही. प्रसाद म्हणून खडीसाखर दिला, त्यांनी ती खडीसाखर त्यांची त्यांना परत दिली आणि म्हटली की तुमचा प्रसाद तुम्हालाच असं म्हणून ते निघून गेले. त्याच्यावर स्वामी ते गेल्यानंतर आजूबाजूच्या साधकांना असं म्हणाले की हे बनण्यापूर्वीच बनले गेले, आता यांना कोण बनवणार. तसं वेगवेगळ्या भ्रामक समजुतींमध्ये जे राहणं आहे आणि त्याला अध्यात्म समजणं, आम्ही जे काही करतोय त्याला आमच्या मनाच्या कल्पनाच्या खेळांना अध्यात्म समजणं, हे निश्चितपणे घालवायचं असेल दासबोध. कारण कुठल्याही प्रकारच्या समजुतींना वाव नाही. महापुरुष महाबला मानसपूजाकरिता चुकला. कोणीतरी एक बसला होता आणि तो मानसपूजा करत होता आणि त्याच्यामध्ये त्याची चूक झाली. त्याच्यामध्ये दुसरा एक जण बाजूला बसलेला होता, त्याने ह्याच्या अंतःकरणातलं ओळखलं आणि सांगितलं की तुम्ही हे मानसपूजेत करता ते चुकीचं चाललेलं आहे. त्याला त्यांनी असं म्हटलं की हे सगळं मूर्खपणाचं लक्षण आहे. समर्थांनी असं सांगणं आणि लोकांच्या श्रद्धांना काही वेळेला हात घातला जातो अशा प्रकारच्या वाक्यांनी, पण समर्थांनी सत्य सांगताना पूर्ण निर्भीडता दाखवलेली. कोणीतरी पूजा करतो आहे आणि पूजा झाल्यानंतर मानसपूजाच चाललेली आहे. मानसपूजा करत असताना देवाच्या गळ्यामध्ये माळ घालायची वेळ आली, ती माळ आखूड झाली, थोडीशी शॉर्ट झाला दोरा, तो दोरा शॉर्ट झाला. आता काय करावं ह्याला मानसपूजेमध्ये कळेना. मग दुसऱ्याने कोणीतरी ते अंतःकरणातलं ओळखलं आणि त्याला सांगितलं की मुकुट काढून ही माळ घाला म्हणजे बरे. ते मुकुट काढा मनातल्या मनात सगळं आणि माळ घाला, मग तो होईल. मग त्याने ती घातली, मग ती पूजा पूर्ण केली. समर्थांनी त्याच्यावर एवढी टीका केली आहे की मनाच्या येथे काय दुष्काळ जे आखोडी कळपली माळ, मनाचीच माळ होती, मनातलीच फुलं, मनातलाच दोरा, मनातलाच मूर्ती, मग आखूड कशाला, चांगला लांब दोरा घ्यायचा मनामध्ये. सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे असं म्हटल्यानंतर जो धक्का लागतो अंतःकरणाला, तो धक्का समर्थ मुद्दामून देत आहेत. कारण या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही मनाचं कल्पनारंजन करत राहता आणि वेगवेगळ्या गोष्टीच काहीतरी जे जे करामती दाखवी ती तेही गुरु म्हणजे ती, परंतु ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदात. हे इतकं स्पष्ट सांगून झाल्यानंतर मुख्य सद्गुरूचे लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. हे ज्याला प्राप्त आहे त्यालाच सद्गुरू म्हणायचं आणि त्याची उपासना करायचं. म्हणजे तरी काय करायचं? गुरुसी कैसे बजावे, आधी तयासी ओळखावे, त्याची स्थिती समजून घ्या, त्याचे समाधान घ्यावे विवेकेस्वय. तो ज्या स्थितीला आहे ती व्यक्ती, ती स्थिती प्राप्त करण्यासाठी साधना करणं. आणि ती साधना म्हणजे तरी कुठले? तस्मात विचार करावा, डोकं वापरा असं त्यांना म्हणायचं. जनरली माणसाचं व्यवहारामध्ये पूर्ण लॉजिकली तो काम करतो, पण अध्यात्माच्या किंवा ब्रह्मार्थाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तो भाबडेपणा पांघरून बसतो आणि त्या भाबडेपणाला समर्थांचा तितका पाठिंबा नाही. कारण त्या भाबडेपणामध्ये आम्ही चुकीच्या गोलवर बाण मारत राहू याची शक्यता आहे.
त्याला गुरुदेव रानडेंनी असं म्हटलं आहे की खरं तर परमार्थ म्हणजे भक्तीचा जो भाग आहे त्याला तशी तत्त्वज्ञानाची गरज नाही, पण तरी पण तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. याचं कारण त्याने असं म्हटलं आहे की भक्तीच्या पिकाला तत्त्वज्ञानाच्या कुंपणाची आवश्यकता आहे, नाही तर कल्पनांची मोकाट जनावरं आत शिरून पिकाचा फन्ना उडून जातील. म्हणून आम्ही त्याला अनुभूती समजतो आहोत, ती खरीच अनुभूती आहे का नाही की आमच्या मनाचे खेळ आहेत, हे असर्टन करण्यासाठी म्हणून स्वाध्यायाची गरज आहे. म्हणून आम्ही जो करतो याला जरी अभ्यास असं म्हणत असलो, ग्रंथ वाचणं, तरी परमार्थाच्या क्षेत्रामध्ये त्याला स्वाध्याय असं म्हटलं जातं. आणि तो स्वाध्यायाची गरज काय आहे की स्वाध्यायामुळे तुमच्या धारणा स्पष्ट होतील आणि जो मार्ग तुम्ही चालणार आहात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचा वेळ आणि एनर्जी वाया नाही घालवणार. समर्थांनी त्याला सहज सांडूनी सायास करती तेणे प्राणी कष्टी होती, असं की सहज आहे, सदा सर्वदा रामसंदिग्ध आहे, तो कायमच बरोबर आहे. त्याच्यासाठी कुठेतरी मुद्दाम जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुमची श्रद्धा जिथे असेल तिथे जाऊन जरूर नमस्कार करा, पण तिथे जाऊन करण्यावर तुमचं अध्यात्म अवलंबून ठेवू नका. शरीराच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अंतरंगात त्याचं नाम घेऊन राहू शकता. ते नाम घेताना पण डोळसपणाने ते नाम कोणाचं घेतो आहे, जो नामी आहे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. त्याच्यामधून देवाचं स्मरण करावं हे प्राधान्य आहे. नामाचं माध्यम घेऊन देवाचं स्मरण करावं, पण देव एका बाजूलाच राहिलेला आहे, त्याचं स्मरणच नाही आहे, केवळ मनामध्ये यांत्रिकपणाने नाम चाललेलं आहे. ही अवस्था काही काळ जरी असली तरी ती आपली तशी आहे ही ज्यावेळेला लक्षात येते सजगपणे करायला पाहिजे. म्हणून समर्थांना आवडणारे जे शब्द आहे त्याच्यामधून मुख्य शब्द त्यांनी असं वापरला आहे की सावधपणं सर्व विषय. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरं ते राजकारण, तिसरे ते सावधपणं सर्व विषय. सर्व विषय सावध असणं, प्रपंचामध्ये पण सावध आणि परमार्थामध्ये पण सावध. कारण प्रपंच जर का नीट केला नाही, त्याचे घोळ घालून ठेवले तर हे घोळ आम्हाला शांत बसू देणार नाहीत, त्याच्या विवंचना अंतःकरणाला पडतील, निर्धास्तपणे साधना करू देणार नाही. म्हणून प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. त्याला एकाने असं म्हटलं होतं की मग प्रपंच आयुष्यभर नेटका करून झाल्यानंतर मग शेवटी आयुष्याच्या परमार्थाला जागू. त्याला त्याचा अर्थ नाही आहे. प्रपंच करावा नेटका हा आणि मग घ्यावे परमार्थ विवेका हे रोजचा कार्यक्रम आहे. हा प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. ज्याचं प्राधान्य आहे अंतःकरणावर सारखं व्यवहाराचं, नातेसंबंधांचं. स्वामीजी असं माधवनाथ असं म्हणत असत की टू बी इज टू बी इन रिलेशन अँड टू बी इन रिलेशन इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. कोणाशी तरी संबंधित झालो की त्याच्यानंतर गोंधळ सुरूच झाले. म्हणून कोणाशीही संबंध ठेवताना त्याचं मर्यादा आखून घेतलेली पाहिजे. म्हणून वेळ मिळत नाही अभ्यासामधून किंवा इतर गोष्टींमधून मुख्य साधनेला. ही जी सबब आहे ती आजच नाही आहे, पूर्वापार आहे की वेळ मिळत नाही. तो वेळ काढावा लागतो. हे इतकं सुंदर उदाहरणं आहेत संतांची. भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणजे गुरुदेव रानडेंचे गुरु, ते त्या काळामध्ये काही मोठ्या शहरामध्ये राहत नव्हते, गावामध्येच राहत होते कर्नाटकातल्या उमदीमध्ये. तर गावातलं थोडंसं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होतं आणि म्हणून गावातली मंडळी काही ना काही चर्चेला म्हणून त्यांना भेटायला यायची. आणि त्यांचा त्रिकाळ नेम होता. 3 तास सकाळी, 3 तास दुपार आणि 3 तास संध्याकाळी ते नेम करत असत. 9 तासाचा नेम होता आणि कित्येक वेळेला रात्रभर नेम करत असत उभे राहून. आणि उभं राहून पडू नये म्हणून त्यांनी एकच माणूस उभा राहील अशा अंतरावर 2 भिंती बांधून ठेवलेल्या होत्या, बांधून घेतलेल्या होत्या. हे आपण म्हणजे एक्स्ट्रीम बघतोय, किती एखाद्याचा संवेग असू शकतो. पण त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी तरी बसून गाद्याबिद्या घेऊन तरी ध्यान करायची इच्छा होईल की 3 तास नाही तर 30 मिनटं तरी करू. पण त्यांना ज्यावेळेला अशा प्रकारच्या लोकसंपर्काचं त्यांच्या नेमाच्या वेळेमध्ये आड यायला लागली, त्यावेळेला त्यांनी आता लोकांना कुठे सांगा की माझी नेमाची वेळ आहे आणि संघर्ष निर्माण करा. म्हणून संत प्रॅक्टिकली किती वागतात. त्यांनी असं केलं होतं की ते त्या काळी घराला जी पडवी असायची किंवा ओसरी म्हणून, तिथे बसून ते गप्पा होत असत.
किंवा चर्चा होत असत. तर रोज ते आल्यानंतर त्यांनी एक खडूने अंगणामध्ये एक आडवी रेष मारून ठेवलेली होती आणि त्यांचं कॅल्क्युलेशन असं होतं की सूर्य हळूहळू मध्यान्हीला आल्यानंतर ज्या वेळेला सूर्याचा तो प्रकाश त्या लाईनपर्यंत यायचा, ती लाईनला तर टेकला की ते बोलणं संपवायचं आणि नेमाला जायचे. कोणाला काही सांगायचं नाही की आता माझी वेळ झाली, आता माझा नेम असतो, काही नाही. ती रेषा मारून घेतलेली होती. ही रेषा जशी त्यांनी ॲक्च्युली अंगणामध्ये मारली होती तशी मनामध्ये प्रपंचाची रेषा मारलेली असेल तर अध्यात्माला वेळ मिळेल, नाही तर कधीही मिळणार नाही. पूर्वी जसं लोक म्हणत की मरायलाही वेळ नाही, स्वामीजी कित्येक वेळा गमतीने सांगत असत की मरायला पण वेळ नाही. मरायला वेळ नाही लागत, तुम्हाला वेळ असो नसो ज्यावेळेला जायचं आहे त्यावेळेला जावंच लागेल. पण मुख्य भाग असा आहे की जिवंतपणे आम्हाला जर का काही सबस्टॅन्शियल हाती घ्यावं असं वाटत असेल तर हा भाग जरूर अनुभवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी प्रयत्नांचा भाग आहे. आणि तो प्रयत्न स्वाध्याय हा त्याचं एक अंग आहे आणि दुसरं अंग साधना हे आहे. ह्या दोन्हींचं मिळून कॉम्बिनेशनने आमची समज वाढते. म्हणून समर्थाने एका ठिकाणी पुढे दासपदामध्ये पाहत समजत शेवटा गेला तोची विवेकी म्हणावा बला. पाहत म्हणजे साधना करत आणि जे करतो आहे त्याचं समजून घेत शेवटपर्यंत गेला. शेवटपर्यंत म्हणजे कुठे गेला? आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाला तोची विवेके म्हणावा बला. म्हणून वेगवेगळ्या पदव्या उद्या दिल्या जाणार आहेत. तेव्हा ऐकत असताना मला समर्थांच्या ओव्या आठवत होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक जनांस चालवी नाना मंडळे हलवी ऐसी हे समर्थ पदवी विवेकेची होय. अल्टिमेट पदवी कुठली आहे? समर्थ. ती त्यांनी भगवान श्रीरामांना वापरली, पण त्यांना पण ती वापरली गेली आपोआपच. तर तो ऐसी हे समर्थ पदवी कशाने होईल? विवेकाने होईल. मग तो विवेक कसा करावा? विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा. जगदीश म्हणजे सर्वीकडे व्यापून असलेला ईश्वर, त्याला धारणेने म्हणजे बुद्धीने त्याचं स्वरूप समजून घ्यावं टेक्निकली, की ते कसं आहे त्याचं स्वरूप. नभासारिके रूप या राघवाचे, आकाशासारखं आहे म्हणजे सर्वव्यापी आहे, आकाशासारखा निळ्या रंगाचा आहे असं त्याचं समजा. जरी का त्याची मूर्ती मेघश्यामासारखी असली तरी आकाश यथा सर्वगतम सूक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देह तथात्मा नोपलिप्यते. हे जे गीतेचं वचन आहे की आकाश जसं सूक्ष्मपणे सगळीकडे आहे, दोन अणूंच्या मध्ये पण आकाश आहे, अणूंचाही अजून आतमध्ये विच्छेदन केलं तर 2 इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये पण आकाशच आहे, पण ते कशालाही लिप्त नाही. खूप उन्हाळा वाढला म्हणून आकाश तापलं असं होत नाही, पाऊस पडला म्हणून आकाश भिजलं असं होत नाही. म्हणजे नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. हे जे आत्म्याचं वर्णन आहे ते आकाशाचं पण वर्णन आहे. तसंच्या तसं आकाशाला कुठे काही वार होतो, आकाशाला कुठे काही भिजायला होतं? काही होत नाही, जळलं जात नाही. मग आकाश हेच आत्मस्वरूप आहे का? तर त्याला समर्थाने असं म्हटले तसं नाही आहे. मग आकाश आणि आत्मस्वरूप याच्यामध्ये फरक आहे, ज्ञानाचा फरक आहे असतं. आत्मस्वरूप हे ज्ञानमय आहे, आकाश हे अभावयुक्त आहे, काही नाही, याला आकाश असं म्हटलं जातं. आणि सर्वत्र आहे पण कशाने लिप्त नाही, आत्मस्वरूप. मग ते कुठे कुठे आहे? सगळीकडेच भरलेलं आहे. पण सगळीकडेच भरलेलं असलं तरी केवळ आम्ही भावनांनी त्याला स्पर्श करू शकत नाही. मी आतमध्ये मी आहे ही जी माझी जाणीव आहे ती त्याचंच स्वरूप आहे. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. ह्याच्यामध्ये समर्थांनी ह्या साधनेची प्रोसेस पूर्णत्वाने मांडलेली आहे की देव कोण तो ओळख. देव म्हणजे एखाद्याच प्रतिमेला देव न मानता सर्वव्यापी ईश्वराचं जे मूळ स्वरूप आहे ते अस्तित्व एवढंच आहे. सत्तत्व असं जे म्हटलं जातं. सत म्हणजे केवळ आहे, ते चैतन्यमय आहे म्हणून त्याला चित्त असं म्हटलं जातं, सच्चित. आणि ज्यावेळेला त्याचा स्पर्श अंतःकरणाला होतो त्यावेळेला जो आविर्भाव अंतःकरणात उमटतो तो आनंदमय आहे, म्हणून त्याला सच्चिदानंद असं म्हटलं जातं. आणि ते स्वरूप सगळीकडेच व्याप्त आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आतमध्ये माझ्या घ्यावं लागेल. अंतःकरणसुद्धा बहिर्गामी आहे, ते बहिर्मुख आहे, त्याला बाहेरच काही ना काही शोधायची सारखी सवय आहे. ते आतमध्ये यायला मागत नाही. मग ते मागत नाही, मग काय करण्याने येईल? नामाने येईल.
त्याला हळूहळू अंतरंगातली गोडी लावण्याची आवश्यकता आहे, शांततेची गोडी, स्वतःबरोबर असण्याची गोडी. आणि ती लागल्यानंतर एका ठिकाणी, म्हणून नामस्मरण भक्ती पण लोकांतातली एक सांगितलेली आहे आणि एकांतातली एक सांगितलेली आहे, एकाच समासामध्ये. चालता बोलता धंदा करिता, खाता पिता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. लोकांतातलं नामस्मरण काहीच न करोनी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ताला की सांभाळी. एकांतातलं नामस्मरण. म्हणून आम्ही चालता बोलता नाम घ्यायलाच पाहिजे अंतःकरण अंतर्मुख राहण्यासाठी म्हणून. पण एकांतात बसून ते नाम ज्याचा निर्देश करत आहे त्या ईश्वर तत्वाकडे लक्ष देऊन शांतपणे घे. मग ते श्वासावर घे किंवा आवडीने घे, प्रेमाने घे. हळूहळू ते सत्तत्व म्हणजे कायम विद्यमान असणारं तुझंच मूळ स्वरूप तुझ्या पुढे प्रकट होईल. आणि ते मी असं तू ज्याला म्हणतोस ते त्याचंच स्वरूप आहे हे तुला लक्षात येईल. त्यालाच आत्मदर्शन असं म्हटलेलं आहे, आत्मनिवेदन. पण नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. बाकी सगळं केलं, भावभावनांनी पुजलं, पण नवमी भक्ती म्हणजे एका ठिकाणी शांत बसून गोईंग टू सेल्फ असं स्वामीजी त्याला म्हणत असत, की मूळ आपला आपण शोध घ्यावा. म्हणजे आपल्या मूळ स्वरूप काय आहे, मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून नाही बसलं तर न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे की असं समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मी कोण आहे असा हेत, मी कोण आहे अशा प्रकारचा हेतू ठेवून, उद्देश ठेवून धरुनी पाहता देहातीत शांतपणे डोळे मिटून बसल्यानंतर नाम घेतो आहे आणि स्वकडे मीकडे लक्ष केंद्रित करून बसलेलो आहे. आणि माझं मूळ स्वरूप काय आहे अशी एन्क्वायरी केली आतमध्ये. हा रमण महर्षींचा शब्द आहे, एन्क्वायरी. त्यावेळेला असं लक्षात येतं की ही जी मीची जाणीव आहे ती सगळ्यापासून वेगळी आहे. ती शरीराशी संबंधित नाही आहे. ती कित्येक वेळेला मनाशी अतिशय संलग्न वाटते, पण शरीराशी ती तितकी संबंधित नाही आहे. शरीर खूप दुखत असेल किंवा व्याधिग्रस्त असेल तर ती शरीराशी जास्ती संबंधित होते. म्हणजे अजिबात चालायची सवय नाही आणि एकदम गडावर उन्हात चालू झाल्यानंतर जे वाटतं ते शरीराशी संबंधित होऊन गेलं अंतःकरण. पाय नावाचा अवयव आपल्याला आहे असं जाणवायला लागतं, तोपर्यंत जाणवत नसतं. पण मनाशी त्याचं असोसिएशन एवढं जास्ती आहे की मनात उमटणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या जणू काही मीच आहे असं वाटतं. म्हणून हात दुखत असेल किंवा एखाद्याच्या हाताला खूपच काही प्रॉब्लेम झाला, ॲम्प्यूट करायला सांगितलं तर तो म्हणतो की ठीक आहे ॲम्प्यूट करून टाका, मी असणं आवश्यक आहे, तो हात गेला तरी चालेल. तिथे त्याला असं वाटत नाही की हात म्हणजेच मी आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण कोणीतरी टोचून बोललं की मी दुखावला जातो, कारण अंतःकरणामध्ये उमटणाऱ्या सगळ्या भावना ह्या माझ्याशी मी एकदा जोडून घेतलेल्या आहेत. असोसिएशन एवढं जास्ती आहे. कोणी प्रेमाने बोललं, कोणी स्तुती केली, मी सुखावून जातो, एकदम मूड माझा चांगला होऊन जातो. तेवढ्यात कोणीतरी जागा दाखवून दिली की पुन्हा मग खाली येतं. स्वामीजी इतक्या गमतीने म्हणत असत ते की जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी शहाणे आहात फार, तर फार काय किंवा मोठी माणसं आहात तर फार काही करायची गरज नाही, सरकारी ऑफिसात एकदा जाऊन या. ते असं गमतीने खूप आम्हाला त्यांनी असं हसता खेळता परमार्थ शिकवला स्वामीजींनी. समर्थांना शिष्य गुरु मानत होते. ज्या वेळेला स्वामी माधवनाथांकडे पहिल्यांदा जायची वेळ आली त्यावेळेला त्यांची भूमिका अशी होती की समर्थ हेच माझे सद्गुरू, दुसरीकडे कुठेकडे जाणार नाहीत असं त्यांची धारणा होती पक्की. आणि तरीसुद्धा मित्राच्या आग्रहाखातर ते स्वामी माधवनाथांना पहिल्यांदा ज्या वेळेला भेटायला गेले त्यांच्या घरी त्यावेळेला स्वामी माधवनाथ सपत्नीक पूजा करत होते. आणि त्या मित्राकडून त्यांनी असा निरोप पाठवला होता की त्यांचा जर का इतकाच समर्थांवर भाव असेल तर त्यांच्या सद्गुरूंच्या मुखातून समर्थच बोलतील. आणि म्हणून त्या निरोपाने थोडेसे अचंबित होऊन ते गेले होते भेटायला. आणि पहिला ग्रंथ स्वामीजींनी माधवनाथांनी स्वामीजींच्या हातात जो दिला तो दासबोधच होता. आणि त्यावेळेला कुठलंही पान उघड म्हणून तो उघडल्यानंतर ज्या ओव्या आल्या, तस्मात म्हणजे बद्धापाशी गेला बद्ध तरी कैसेही होईल सुबद्ध, या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा असं स्पष्ट आज्ञा आल्यानंतर अनुग्रह घेतला. मग विलक्षण आहे. म्हणून कशा प्रकारे ईश्वर साह्यभूत होईल सांगता नाही येणार, पण तो साह्यभूत होण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे त्याला साह्य करून देण्यासाठी.
म्हणून विवेकानंद असं जे बायबलमधले कित्येक वेळा कोट्स करत ते असं म्हणत असत की अंधारातून येणारा मदतीचा हात हा तुमचाच असतो. स्वतःच उद्धरेत आत्मनात मानम, स्वतःला लिफ्ट करावं लागतं आणि ते करताना जे साह्य मिळतं, अनुकूलता प्राप्त होते, वेगवेगळ्या स्वरूपात गायडन्स मिळतो न ठरवलेल्या व्यक्तींकडून, न ठरवलेल्या इन्सिडन्सेसमधून. म्हणून कृपा आहे का? जरूर कृपा आहे. त्याशिवाय आम्हाला हे वाङ्मय उघडावं असं वाटलं नसतं, इथे यावं असं वाटलं नसतं. एवढ्या मनोरंजनाच्या जगामध्ये आम्ही एवढं करू इच्छितो, दॅट इट सेल्फ इज अ कृपा. अजून काय कृपा पाहिजे? आमचा जन्म कुठेतरी होर्मुजच्या जवळ झाला असतं तर काय केलं असतं आम्ही? तेल विकत बसलो असतो आयुष्यात. तसं नाही झालं. इथे जन्म मिळाला, त्याच्यानंतर ह्या वाङ्मयाशी संबंध आला, संतांच्या चरणाशी येऊन बसायला मिळालं, अजून कृपा काय पाहिजे? करावं असं वाटतंय, हीच कृपा आहे. म्हणून रामकृष्णांची जी वचनं आहेत की कृपेचा वारा सदरीत वाहतोच आहे, तुम्ही तुमच्या मनाची शिडं उभारून ठेवा. ती शिडं आमची जनरली झाकलेली असतात आणि त्याच्यामधून आम्हाला कृपेचा अनुभवासाठी आम्ही काहीतरी वेगळ्याच कल्पना केलेल्या असतात. पण कृपेचा अनुभव याचा अर्थ ईश्वराकडे जावं अशी इच्छा मनात निर्माण होणं, प्रामाणिकपणे मनापासून देवाला नमस्कार करावा असं वाटणं कृपा आहे. त्याची इच्छा नसेल तेही करू शकणार नाहीस. जे उपासक मंडळी आहेत त्यांना हे लगेच लक्षात येईल की काही वेळेला ठरवलेलं नसताना साधना चालू राहते आणि काही वेळेला इच्छा असली तरी करता येऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तरी होत नाही. शरण जावं लागतं, करून घे म्हणावं लागतं. ही जी भाग आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धीने कर्तृत्वाने ईश्वराला प्राप्त व्हाल, शक्य नाही ते होणं. पण त्याच्यासाठी म्हणून तुमच्या प्रयत्नांचा एक टप्पा टाकल्यानंतर त्याचा प्रतिसाद म्हणून ईश्वर 10 पावलं कृपेची तुम्हाला उघडून देईल. पण त्याच्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. म्हणून मी कोण आहेसा आहे तर आपण तिथून सुरू केलं. मी कोण आहेसा आहे तर धरुनी पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. मी ही जाणीव केंद्रस्थानी ठेवून बुद्धीच्या ज्यावेळेला आम्ही लक्ष देऊन शांत बसू, नामाच्या साह्याने असेल किंवा नामाच्या निरपेक्ष असेल, त्यावेळेला ती देहातीत अवस्था हळूहळू आमच्या अनुभवाला येईल. म्हणून नामाचं आणि ईश्वराचं स्वरूप वेगळं नाही आहे. गोंदवलेकर महाराज जे म्हणत असत की नाम म्हणजे तरी काय, त्यांनी असे एका ठिकाणी म्हटलं की नाम हेच साधन आहे आणि नाम हेच साध्य आहे. साधन आहे हे पटतं, साध्य आहे हे पटणं कठीण आहे. कारण आमची जी समजूत असते की मी आज रामनाम घेतल्यानंतर आता मला काही काळाने ईश्वर प्राप्ती होईल, राम दर्शन देईल. पण रामनाम हे त्याचं अस्तित्वच, नाम हे स्वतःच ईश्वराचं अस्तित्व आहे असा भाव ठेवून आम्ही ज्यावेळेला घेतो त्यावेळेला एकदा घेतलेलं रामनाम पुरेसा आहे, जर का तो भाव होल्ड होत असेल तर. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी जी नामाची व्याख्या केलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सर्व गोष्टी आहेत, देव आहे, मी आहे, डोंगर आहेत, नदी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन काय आहे हे कॉमन आहे, अस्तित्व हे कॉमन आहे. आणि त्या अस्तित्वाच्या भावनेला म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे असणेपणाचा गुण, असं त्यांनी शब्द वापरला आहे. या असणेपणाच्या गुणाला मी नाम म्हणतो असं. म्हणून ईश्वर अस्तित्वमय आहे आणि तसं नाम पण त्याचं अस्तित्वमय आहे. या धारणेतून आम्ही समजून घेऊन ती उपासना करू. भले आम्ही संतांसारखी 2.5-3 तास नसेल बसू शकत, पण जी 10 मिनटं घेऊ पूर्ण डेडिकेटेडली लक्ष देऊन, अगदी आमच्या प्रेमाने नसेल घेत तरी लक्ष तरी देशील. प्रेम निर्माण होणं ही कठीण गोष्ट आहे. महाराजांनाच असं विचारलं होतं की नाम खूप काळ घेतो आहे पण नामात प्रेम येत नाही अजून. तर त्याच्यावर ते असं म्हणजे जेन्युइन साधक होता, कॅज्युअल इन्क्वायरीवाला नव्हता. तर त्याच्यावर ते हसून असं म्हणाले की नामात प्रेम येणं म्हणजे एखाद्याने आंब्याची कोय लावली, त्याच्यानंतर हळूहळू त्याला पाणी घातलं, मग अंकुर फुटला, वृक्ष निर्माण झाला, मग त्याला मोहर आला काही वर्षांनी आणि मग त्याला फळ धरलं. तर प्रेम येणं हे त्या फळ धरण्यासारखं आहे. आत्ता कोय लावलेली आहे, आत्तापासून सारखं उपटून बघायची आवश्यकता नाही आहे. आपण जे बालिशपणा आपल्यामध्ये भरलेलं आहे खूप, की आम्ही जे काय केलं लगेच काढून बघतो. लहान मुलं जसं बी लावतात आणि आलं का म्हणून काढून बघतात, त्या काढून बघण्याने तुम्ही त्याची ग्रोथ हॅम्पर करत असता. म्हणून महाराजांच्या शब्दामध्ये आज परमार्थामध्ये पुढचं मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं जास्ती कठीण आहे.
कारण का तर मला मिळालं ही भावना चाड येते. म्हणून परमार्थातली प्रगती आम्हाला जितकी नाही कळणार तितकी चांगली आहे. अंबुराव महाराजांना त्यांनी तो दृष्टांत दिला होता की फळ हे कायम जोपर्यंत कच्चं जोपर्यंत आहे तोपर्यंत पानांनी आच्छादलेलं असेल तर चांगलं आहे. जर का ते उघड्यावर असेल, पक्व व्हायच्या आत जर का ते बाहेर आलं तर अकाळी कोणीतरी ते तोडून घेऊन जाईल. कोणीतरी म्हणजे काय, अहंकारच तोडून घेऊन जाईल, दुसरा कोणी काय करेल. म्हणून आमची उपासना रामकृष्णांच्या शब्दात प्रकट म्हणजे सर्व प्रकारचे साधक असतात. त्यांनी असं म्हटलं होतं का एक सात्विक साधक असतो, एक राजसिक असतो आणि तामसिक पण असतो. त्यातला राजसिक जो असतो तो असं सगळं चकचकीत करून वेगवेगळी भांडी, नंतर वेगवेगळा तामझाम केलेला असतो, मोठा टिळा लावलेला असतो. एक जण त्यांच्याकडे आले होते आणि ते म्हटले असा मोठा टिळा शेंदुराचा लावून आले होते. तर त्याच्यावर रामकृष्ण गमतीने शेजारच्या व्यक्तीला म्हटले की हे तर छापच मारून आलेत, भक्ताचा छाप. म्हणजे कोणीतरी मला भक्त म्हणावं त्याशिवाय मला आतून भक्त आहे असं सर्टिफाय होत नाही. तसं राजसिक भक्त. तामसिक भक्त म्हणजे जो विचारच नाही करत, काहीही आपलं कुठला ना कुठला तरी नवस करणे, त्याच्यावर काहीतरी वेगळाच आग्रह धरणे, नाही झालं तर मी तुझ्या पायाशी जीव देईनच वगैरे म्हणणे, देवाला पाण्यात बुडवून ठेवणे वगैरे सगळे जे उद्योग करतात त्याला तामसिक साधक म्हटलं आहे. पण त्याने असं पुढे म्हटलं आहे जो सात्विक साधक असतो तो मच्छरदाणीत बसून ध्यान करतो. म्हणजे लोकांना कळत नाही की हा झोपला आहे का ध्यान करत आहे. मग त्याला माहिती पाहिजे आपण झोपलोय की ध्यान करतोय, त्यालाही माहीत नसेल तर प्रॉब्लेम नाही. त्याला माहिती पाहिजे. पण तशा प्रकारे एकांताने असं म्हणत असत की ध्यान करावे कोणात, वनात आणि मनात. म्हणजे लोकांच्या पुढे येईल अशा प्रकारचं प्रदर्शन मांडू नये आमच्या अध्यात्माचं. पण प्रदर्शन मांडायचं नसलं तरी एक कॉन्क्रीट वाटचाल आम्ही आमची मेजर करू शकतो. म्हणून समर्थांचा जो परमार्थाची धाटणी आहे जी मुख्य शुद्ध अध्यात्मालाच धरून आहे ती अशा प्रकारे तुमची प्रगती तुम्ही स्वतःला मेजर करू शकता. बुद्धी प्राधान्य असलेला समर्थांचा परमार्थ आहे. त्याच्यामध्ये काय झालं कळत नाही अशा प्रकारची भाबड्या समजुतीला त्यांचा फारसा पाठिंबा नाही. असं जे मगाशी मी म्हटलं त्याला स्वामीजी असं म्हणत असत की कित्येक वेळेला असा भोळा भाव असतो की गुरु बघून घेतील. ते पूर्वी असं म्हणत असत की मोठ्या भाविकतेने सद्गुरूंच्या पायाशी गेलो आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि काय झालं कळलंच नाही हो आम्हाला पुढचा अर्धा तास. तर ते म्हणले की काय झालं किंवा ध्यानस्थ बसलो एकदम काहीतरी तंद्री लागली, प्रकाश दिसला, काय झालं कळलंच नाही. काय झालं कळलंच नाही मला परमार्थ आम्हाला नको आहे. काय झालं ते कळलं पाहिजे आम्हाला. जर का ती ज्ञानमय अवस्था आहे, तत्व ज्ञानमय आहे तर आम्हाला कळलं पाहिजे की काय झालं. आणि ते कळणं ह्याच्यासाठी म्हणून थोडं स्वाध्यायाची आवश्यकता आहे की ज्या पुढच्या अवस्था, ज्या उपासनेच्या अंतरंग गोष्टी आम्हाला प्राप्त व्हाव्यात आम्हाला असं वाटतं त्याचं स्वरूप किमान विचारांनी तरी आम्हाला कळलेलं असलं पाहिजे. ते प्रत्यक्षात ज्यावेळेला अचीव होईल त्यावेळेला ते तसंच निघेल असं सांगता नाही येत, पण किमान एका आखीव मार्गावरून चाललेलं असलं पाहिजे. म्हणून या मार्गाला समर्थांनी नवविधा भक्ती राजपंथ असं म्हटलेलं आहे. राजमार्ग ज्याप्रमाणे नीट आखलेला असतो, कुठेतरीच तो नसतो. कुठे जायचं जाणारा पण मुक्कामाचं ठिकाण पण राजाचं निवास आहे, आत्मराजाचं निवास आहे आणि तो मार्ग नीट आखलेला आहे, सुशोभित आहे. वेगवेगळ्या भक्तिरसांनी तो छान वाटेल. जसं तुम्ही मोठ्या हायवेला जात असाल तर केवळ रस्ता चांगला असतो हे एक ॲडव्हान्टेज असतंच, पण त्याच्याबरोबर तो सुशोभित पण असतो. तसा हा ईश्वराकडे जाणारा मार्ग हा वेगवेगळ्या प्रेमाच्या भावनांनी, साधनेच्या ज्ञानाच्या सखोलतेने सुशोभित आहे, पण तो आखलेला मात्र जरूर आहे. कुठला तरी वळसणीलाच तो घेऊन जाणार नाही. सरळ 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 तो ईश्वरापर्यंत पोचवेल स्वतःच्याच आत्मतल्या. म्हणून गमुपंथ अनंत या राघवाचा, ह्याच्यामधला तो राघव अनंत आहे तसा मी पण अनंत आहे असा अनुभव येणं, मग राघव आणि मी ह्याच्यामधला जो अंतर आहे, प्रेमाचं अंतर तर भक्ताचं राहणारच आहे, पण त्यातलं ज्ञानमय एकच स्वरूप आहे, सहा अहम, तोच मी. म्हणून हनुमंताची अवस्था वर्णन करताना रामकृष्ण कित्येक वेळा म्हणत असत की हनुमंत बुद्धिमतां वरिष्ठम, त्याप्रमाणे तो भक्तश्रेष्ठ आहे, दासश्रेष्ठ आहे. आणि तो कित्येक वेळा असं म्हणतो आहे की प्रभू कधी कधी असं वाटतं आहे
की तुम्ही स्वामी आणि मी तुमचा सेवक. कधी असं वाटतं की तुम्ही देव आणि म्हणजे आराध्य दैवत आणि मी तुमचा भक्त, आणि कधी कधी असं वाटतं की तुम्हीच मी आणि मीच तुम्ही. हा जो भाग आहे त्याला अद्वय भक्ती असं म्हटलं जातं. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी पावसच्या जे मागणं मागितलेलं आहे त्याच्यात त्यांनी शेवटी असं म्हटलं आहे, उदारा जगदाधारा वरप्रार्थना म्हणून त्यांची प्रसिद्ध आहे खूप. उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर कामक्रोधाधिका थारा मिळवनच्या मदंतरी अखंडित वसव मूर्ती तुझी श्रीहरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त तदनुग्रही. मागणं मागितलं, कारण तुझं प्रेम तू नाही दिलंस तर माझ्या मनात कुठून येणार? तूच दे. मी नाम घेईन पण प्रेम तू दे. साधना करेन, यंत्रवत झाली तरी करेन, प्रेम दे. शरीरी ही घरीदारी स्त्रीपुत्रादी परग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तदनुग्रही. नको धन नको मान नको लौकिका आगळा सोडवी हा परी माझा मोहपाशातून निघा. नको भोग नको त्याग, भोग नको समजू शकतो, त्याग पण नको. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की त्यागे भोग माझ्या येतील अंतरा मग मी दातारा काय करू. मी याचा त्याग करतोय अशा प्रकारे आता मी अतिशय त्यागशील व्यक्ती आहे असा अहंकार येईल आणि त्या अहंकाराचा भोग घडेल, तू लांबच राहशील. त्यामुळे तो भोग पण नको त्याग पण नको, प्रेम दे तुझं. त्याग नको भोग नको त्याग नको विद्या नको कला. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये माझं मन गुंतवून नको ठेवूस, तुझ्यापर्यंत येऊ देत. अवीट पदपद्माची अंमला भक्ती दे मला. नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. शेवटी त्यांनी असं मागितलं आहे, मी माझे मावळ सर्व तू तुझे ओकव आता. सगळं तुझंच आता राहू देत, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. शेवटी देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडित. मी तू एकच आहेस असं असलं तरी एक मला भक्त म्हणून तुझी उपासना करण्याची आवड आहे. रामकृष्णांच्या शब्दामध्ये की मी गूळ होऊ इच्छित नाही, गूळ खाऊ इच्छितो. कारण गूळ खाण्यामध्ये गोडी आहे. तसं तुझं आणि माझं मूळ स्वरूप एकच आहे हे अनुभवल्यानंतर सुद्धा एक प्रेमासाठी म्हणून एक तू आणि मी असं ठेव, एकरूप करून टाकू नकोस असं दादा मागणं मागितलं आहे. देवभक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला आता. हे त्यांचं मागणं हेच सांगतं आहे की अनंत तत्व अनंत राघवाचा पंथ म्हणजे तरी कुठला आहे? हाच आहे. इथे लक्ष करून ठेवून नाम घेणे त्यालाच ध्यान असं म्हटलं जातं. आणि त्याच्या साह्याने स्वरूपाचं अवधान ठेवून हळूहळू अंतरंग स्थिती प्राप्त करून घेणे आणि पुढे ते परमार्थ स्तवन समासामध्ये जे समर्थांनी म्हटलेलं आहे की आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा मुद्दाम स्पेसिफिक शब्द वापरला आहे की योग हा. योग म्हणजे जोडलं जाणं. जनरली लोकांना भक्ती आवडते किंवा ज्ञानविचार आवडतो, योग साधना नको असं म्हटलं जातं किंवा संतांनी पण योगाला थोडंसं नावं ठेवली अशा प्रकारचा एक धारणा आहे किंवा दुय्यम स्थान दिलं, पण ते जनरली हठयोगाला दिलेलं आहे. गुरुदेवांच्या शब्दामध्ये देर इज अ पाथ विच स्टार्ट्स फ्रॉम बॉडी अँड एंड्स इन द गॉड, दॅट इज कॉल्ड हठयोगा. शरीर शुद्धी करणं, त्याच्यानंतर शरीर निरोगी ठेवणं, हळूहळू सगळ्या क्रिया करणं, मग मन ताब्यात आणणं, त्याच्यानंतर मग हळूहळू वेगवेगळ्या क्रियांनी कुंडलिनी वगैरे सगळा भाग येणं. त्याला संतांनी फारसं त्याला प्राधान्य दिलेलं नाही आहे. त्याला गुरुदेवांनी असं पुढे म्हटलं आहे, बट देर इज अनदर वे वेन वन स्टार्ट्स विथ गॉड अँड रिचेस गॉड, दॅट इज कॉल्ड एज भक्ती. दिखतानाच देवाचा हात धरून चाल, म्हणजे मग त्या साधनेचं बर्डन स्वतःवर घेऊन चालणार नाहीस. मी माझ्या प्रयत्नांनी प्राप्त करेन असंही म्हणायचं कारण नाही, तुझ्याबरोबरच चाललेलो आहे. मग देव अशी वेगळी भूमिका अंतःकरणात नाही उमटली तरी चालेल. संत आणि देव ह्याच्यामध्ये फरक नाही. त्यांचं बोट धरून चालणं, त्यांच्याशी मनात संवाद साधणं हे सख्यभक्तीमध्ये समर्थांनी मांडलेलं आहे की जो जो म्हणून उपचार तुम्ही देवाला करता तैसाची सद्गुरूची करावा. वेगळा भाव न मानता आतमध्ये आमचं जे काही इष्ट आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो आहोत त्यांच्याशी, आमच्या सद्गुरूंशी आतमध्ये संवाद साधत राहावं. तो आमच्या भाषेत साधत राहावं, उसने शब्द आणायची गरज नाही. एक खूप छान गोष्ट पूर्वी स्वामीजींनी सांगितली होती
परदेशातली, की एका ठिकाणी एक ख्रिस्ती मिशनरी प्रचाराला म्हणून गेला होता आणि तो एक मेंढपाळ होता आणि तो मेंढपाळ मेंढ्यांना चारणं, त्यांची स्वच्छता राखणं, लोकर काढणं वगैरे त्याचा गावामध्ये राहणारा अशिक्षित अडाणी माणूस होता. त्या मेंढपाळाला त्याने सांगितलं की अशा प्रकारे तू येशूची उपासना कर आणि तुला येशू दर्शन देईल वगैरे. तर त्याच्यानंतर काही काळाने तो परत भेटायला आला की तुझं सगळं नीट चाललेलं आहे ना? तर हो म्हणला, मी रोज झोपायच्या आधी येशूची प्रार्थना करतो, त्याला विनवणी करतो. तर काय म्हणलास तू, काय म्हणतोस प्रार्थनेत येशूला? तर त्याला मी म्हणतो की येशू तू मला कधीतरी दर्शन दे, मग मी तुझे केस साफ करून देईन, तुझे कपडे साफ करून देईन, काही म्हणजे मेंढ्यांचे जसे उपचार करतो कारण त्याचं सगळं विश्व मेंढ्यांचं होतं, त्यामुळे मेंढ्यांची शुश्रूषा करणं तशीच येशूची शुश्रूषा करणार. म्हणून ते सगळं म्हटल्यानंतर अशी प्रार्थना कुठे करतात म्हणलं, तुझ्या हातून पाप घडलं आहे असं कुठे देवाशी बोलतात, त्यामुळे असं काही म्हणत जाऊ नको, हे सगळं चूक आहे. आणि तोही बावरून गेला की आपण आजपर्यंत केलं सगळं चूक केलं असं म्हणून त्याने ती प्रार्थना बंद केली. आणि त्याच्यानंतर हा मिशनरी ज्यावेळेला आपल्या गावी गेला परत, त्यावेळेला त्या रात्री तो झोपलेला असताना त्या मिशनरीच्या स्वप्नामध्ये येशू आला आणि तो म्हटला की त्या भाबड्या मेंढपाळाचं आणि माझं बरं चाललेलं होतं, तू त्यामध्ये कशाला शहाणपणा घेऊन घुसलं म्हणून तो मिशनरी दुसऱ्याशी धावत धावत त्याच्याकडे आला. तो म्हणला आणि त्याला नमस्कार केला, म्हटला की तू तुझं काय ते चालू ठेव. कारण का तर म्हणला, मी एवढी वर्ष उपासना करत आलो पण कधीही येशू माझ्या स्वप्नात आलं नाही. आज तू तुझी उपासना जी काही चालवली होती ती थांबवलीच म्हणून येशूने मला दर्शन दिलं तुझ्या उपासनेचं फळ म्हणून आमच्या भाषेत आम्ही देवाशी बोललो. स्तोत्र म्हणणं हे पण देवांची स्तुती आहे, पण ती आम्हाला जेवढी पाठ असेल तेवढी असेल. पण मी तुझा आहे ह्या माझ्या शब्दामध्ये मी देवाशी बोललो. आणि त्याच्यामधून जो जिवंत डायलॉग आहे, ते जे काही संवाद असेल ते आमचं संतांच्या तोडीचं नसे ना का, पण आमचं खरं आहे. आणि ते खरं भक्तीला येर पत्रपुष्पफळं हे बजावया मिस केवळ, आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. तू काय वाचतोयस त्याला महत्त्व नाही, मन देतोयस का एवढाच भाग आहे. आणि ते मन देण्यासाठी ते मन पुरेसं सॉफ्ट असण्याची आवश्यकता आहे. रामकृष्णांचा तो दृष्टांत आहे की मिठाची बाहुली समुद्र मापायला गेली समुद्र किती खोल आहे याचा ती अंदाज देणार, आणि मग ती तशी पडली तशी विरघळूनच गेली, आता काही राहिलंच नाही. तसं जे सात्विक मन आहे, भक्तीने परिपूर्ण झालेलं मन आहे, ते ज्यावेळेला ईश्वराचा अनुभव घ्यायला जातं त्यावेळेला ते ईश्वरमयच होऊन राहतं. देव पाहावया गेले देवची होऊन ठेल. तसं त्याच्यावर कॉमेंट्री करताना स्वामींनी असं म्हटलं, पण ती बाहुली मिठाची असायला पाहिजे. आमची जर का ती दगडाची बाहुली असेल, ती किती खाली गेली तरी ती तशीच अशी टणटणीत राहील विरघळणारच नाही, हजारो वर्षानंतर पण बाहुली तशीच. तसं एकूण अंतःकरणाचे अहंकाराचे कोपरे हळूहळू झाडून ते अंतःकरण ईश्वराच्या अनुभवाला म्हणून मृदू करत देणं हे संतांच्या उम्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या सगळ्या माध्यमातून, स्वाध्यायातून, अभ्यासातून आम्ही हळूहळू आमचा अहंकार कमी करायला शिकतो, नम्र व्हायला शिकतो. आणि हा परिणाम आमच्यामध्ये होतो आहे की नाही हे आम्ही मेजर करू शकतो. म्हणून ज्ञानी व्यक्तींची स्थिती सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी तयांची विनय हेची संपत्ती, विनय हीच संपत्ती आहे. जे काही जे भेटेल बुद्ध ते मानीचे भगवंत असं म्हटल्यानंतर जर का माझ्याशी इंटरॅक्ट करणारा प्रत्येकजण भगवंत आहे तर मी नम्र होऊनच वागलं पाहिजे त्याच्याशी. त्याला गमतीने स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की सगळीकडे भगवंत आहे, पण काही आमची अशी स्पेशल नाती असतात की त्याच्यामध्ये भगवंत आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. मग त्यांनी सासू सुना, नंदा जावा याच्यामध्ये की अख्ख्या जगात ईश्वर असेल पण हिच्यामध्ये नाही कारण का तो मला कम्फर्टेबल नाही आहे माझ्या हातल्या ईश्वराला. तसं जिथे म्हणून आम्हाला अहंकार बळावतो तिथे जास्त सावधान व्हायची गरज आहे. गोंदवलेकर महाराजांचा तो प्रसंग सांगून मी हे संपवतो की त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्याला जर का सांगितलं की तुझ्या घरात चोरी होणार आहे तर त्याने सावध राहायला पाहिजे. मग सावध कधी राहील तर चोरी होईल तेव्हा सावध राहायला पाहिजे. पण चोर सांगून थोडीच येतो की या वेळेला चोरी करणार आहे, मग अखंड सावध असलं पाहिजे. आणि ती अखंड सावधानता समर्थांना सांगायची आहे. सावधान या शब्दामध्ये अवधान,
अवधान बुद्धीचं हे कायम ताजं आहे. कशाच्या बाबतीत? उपासनेच्या बाबतीत. म्हणून जे जे आम्ही श्लोक म्हणतो ते आम्ही इतक्या वेळेला म्हटलेले आहेत की आम्हाला त्याच्या अर्थाकडे लक्ष जात नाही. उपासनेला दृढ चालवावे, इथेच थांबायला पाहिजे. होत नाही. भूदेव संतांशी सदा नमाव्या आमचं लक्षच नसतं कित्येक वेळेला. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे, हे एक जनरल पुढे आपण ते कॅज्युअली घेतो. पण पहिलंच वाक्य आम्हाला एवढं अलर्ट करून जातं. उपासनेला दृढ चालवावे, आज्ञा आहे ही संतांनी केलेली. संत जनरली कुठल्याही व्यक्तीला भार होईल अशा प्रकारच्या आज्ञा करत नाहीत. म्हणून ही समर्थांची आज्ञा असली तरी ती आज्ञार्थ नसून विद्यार्थ मांडलेली आहे. चालवावे, करावं असं. पण ते करावं असं त्यावेळेला म्हणतात, त्यावेळेला ते करायलाच पाहिजे असा त्यांचा त्याच्यामागचा मूळ हेतू आहे. आणि तो हेतू समजून घेऊन आम्ही जो काही अभ्यास करतो आहे या पदवी परीक्षेच्या निमित्ताने आम्ही किंवा त्याच्याही आधी आवडीने म्हणून असेल आम्ही संत साहित्याशी संबंधित होऊन राहतो आहोत. पण त्या संत साहित्याचा गाभा आम्हाला जर आकळून घ्यायचा असेल तर आमच्या परीने आम्ही उपासनेमध्ये असण्याची आवश्यकता आहे. आणि ती उपासना करतो आहे म्हणजे तरी काय करतो आहे हे आम्ही समजून घेऊन संतांच्या वाङ्मयाशी ताडून घेऊन ती उपासना कायम चालवली पाहिजे. आणि मग हळूहळू त्यांची जी स्थिती आहे समाधान एका वाक्यात एका शब्दात परमार्थ म्हणजे समाधान असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे. धी म्हणजे बुद्धी, ही ईश्वर तत्वाशी सम होऊन जाणं म्हणजे समाधान. ही अंतिम अवस्था ही आम्हाला प्राप्त व्हायची असेल तर त्या अवस्थेचे काही क्षण उपासनेच्या माध्यमातून आम्ही स्वतःला लावले पाहिजेत. आणि ती करण्याने आम्ही जो स्वाध्याय करतो आहे तोही अधिक सजग होतो, सुदृढ होतो. नाहीतर कित्येक वेळेला आम्ही महत्त्वाचं काय हे न समजल्यामुळे संतांच्या वाङ्मयामधला अनेक भाग हा न समजता रिपीट करत राहतो. असार ते जाणूनही त्यागावे, म्हणजे समर्थांच्या वाङ्मयामधलं असार काहीच नाही आहे, पण आम्हाला ॲप्लिकेबल काय आहे ह्याची समज निर्माण होण्यासाठी उपासनेमध्ये असण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्या टप्प्यावर आम्ही आलेलो आहोत त्याचा टप्पा पुढचा कायमच आहे. माझे एक सर होते, डॉक्टर होते, ते गमतीने असं म्हणत असत की डॉक्टरची मेडिकलची डिग्री मिळाल्यानंतर लोकांना असं वाटतं आता आपण डॉक्टर झालो, आता आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, आता अभ्यास करूनच डॉक्टर झालो, आता सगळे येतच आहे. पण त्यांनी गमतीने असं म्हटलं होतं की ज्यावेळेला तुम्ही ड्रायव्हिंगचं लायसन्स घ्यायला जाता आधी तुम्हाला ड्रायव्हिंग घ्यावं लागतं, त्याशिवाय लायसन्स देत नाही. पण ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर त्याच्यावर असं म्हटलेलं असतं की इट इज अ लायसन्स टू राईड. तसं डिग्री मिळाल्यावर ते आम्हाला असं म्हणत असत इट इज अ लायसन्स टू रीड. आता अभ्यासाला सुरुवात करा. आणि तो अभ्यास म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही परमार्थाची चालवणं म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे उपासना आणि थेअरी म्हणजे स्वाध्याय, हे हँड इन हँड जेव्हा जातात त्यावेळेला खरी प्रगती होते. गोंदवलेकर महाराजांनी ते म्हटलेलं आहे की जी व्यक्ती उपासना करते आहे तिच्या परीने आणि दुसरं म्हणजे स्वाध्याय करतो आहे तो साधक कधीही मागे पडणार नाही. दुसरं त्याला साह्य दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. समर्थ हेच आपल्याशी बोलत आहेत दासबोधाच्या माध्यमातून असं म्हटलं, त्यांना गुरुस्थानी मानून आम्ही सगळी उपासना करू शकतो. जे जे काही आमचं जिथे जिथे आमची श्रद्धा आहे शुद्ध परमार्थ मार्ग चालणे, त्याच्यामध्ये कुठलाही समजुतींचा अंधश्रद्धांचा भाग आत येऊ न देणे निग्रहाने आणि स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म असं समर्थांनी म्हटलं आहे. सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म ह्याची जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणांचं. ते मुख्य वर्म आम्हाला या निमित्ताने त्याच्याकडे आमचं लक्ष जावं. जर लक्ष ऑलरेडी गेलेलं असेल तर तिथले लक्ष देण्याची प्रवृत्ती वाढव आणि ते लक्ष आम्ही याच आयुष्यामध्ये येची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. मोक्ष म्हणजे काहीतरी वेगळा भाग नसून स्वरूपस्थ होणं हेच मोक्ष आहे. याची जन्मे व्हायला हवं असेल तर येण्याची काळे म्हणजे आत्ता स्वरूपस्थ व्हावं लागेल आणि त्याच्यासाठी सारखी देहबुद्धी बाहेर खिचते आहे, आत्मबुद्धी करावी. म्हणून थेअरी आणि प्रॅक्टिकल समर्थ एकाच वेळेला मांडता आहेत आणि तोच या अनंत राघवाकडे घेऊन जाणारा पंथ आहे. आम्ही त्याच्यावर चालतो आहोत. अजून चालण्याचा वेग वाढावा, मुक्कामाचं ठिकाण संध्याकाळ व्हायच्या आत पोचावं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात. त्याच्यासाठी सगळे संत स्वामीजी असं म्हणतात की आम्हाला घेऊन बरोबर आहेतच, कृपा त्यांची आहेच, समर्थ आहे,
प्रत्यक्ष प्रभू श्रीराम समोर बसलेले आहेत. तर ते सगळं चालवतील आमचं, पण आम्ही मात्र आमची तयारी अंतःकरणाची दाखवावी त्यांना. कारण आईला जोपर्यंत मूल ढुशा मारत नाही तोपर्यंत ती उचलून घेत नाही. तसं थोडं आमच्या परीने दोषा लावत राहणं म्हणजे उपासना आहे खरं सांगायचं तर. तेवढं मनोभावे करायची प्रेरणा सर्वांना मिळो आणि हा अभ्यास हळूहळू अधिकाधिक प्रगत होत राहो, अधिकाधिक समर्थ पदवी प्राप्त हो सर्वांनाच, श्रोत्या वक्त्यांना, असं मागणं मागून रामाच्या आणि समर्थांच्या चरणी जे जे काही बोलणं झालं ते समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ विद्यापीठाचा पदवीदान समारंभ, त्याच्या आदल्या दिवशी आपण व्याख्यान ठेवतो, प्रवचन ठेवतो. दरवेळी एखादा विषय निवडलेला असतो की जो विद्यापीठामध्ये आहे आणि सहाय्यभूत होईल अशा प्रकारचा विषय असतो. आजचा हा विषय जो होता ना, तो माझ्या दृष्टीने विद्यापीठाच्या अभ्यासापेक्षाही विद्यापीठाचा अभ्यास ज्याच्या करता करायचा आहे त्याच्यासाठी जास्त सहाय्यभूत होता. कुठला विषय आला नाही असं नाही. उपासना म्हणजे नेमकं काय, ज्ञान म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय, ती काय गरजेची आहे. आणि परत हे सगळं सांगत असताना तो जो जोवियल मूड होता की नाही, सगळ्यांना कंटाळा कळलंच नाही की नाही किती वेळ गेला. हां, नाही तर म्हणा, छान वाटलं म्हणा. किंवा त्यांनी परमार्थसुद्धा इतका हसत खेळत, वास्तविकता परमार्थ हसत खेळतच करण्याची गोष्ट आहे, पण ती सुद्धा आपण कसं करतो ह्याचं किमान आत्ता ह्याना तरी प्रत्यंतर नको यायला. तर काय, मला स्वामी यांची ओवी खूप आवडते, स्वरूपानंदांची. असे मनाचे एक भले, की लागेल जिथे गोडी, तिथे रंगते सुस्थिर होते, मुळी न ते स्थळ सोडी. आता आपण सांगत असताना मला अजून एक तशीच ओवी आठवली स्वरूपानंदांची. पत्र पुष्प फळ जलमिष केवल, भजावयास्तव जाण, भावभक्तीचा मात्र भुकेला, असेच मी भगवान. काय छान आहे, सगळं ह्याच्यात आलं. म्हणजे हे ज्यांनी इतकं छानपणे सांगितलंय ते त्याच वेळात येतं ज्या वेळात त्यांनी त्यांच्या जीवनात उतरवलंय. हे पक्क समजा. त्याच्याशिवाय हे सांगता येत नाही. कारण अवघड करून सांगायला अभ्यास लागतो आणि सोपं करून सांगायला अनुभव लागतो. ह्यामध्ये कुठेही मी किती विद्वान आहे पेक्षा आपल्याला विद्वत्तेतून काय साधायचंय हे अत्यंत रुचकर भाषेत. परत म्हणजे असं आहे, सत्य हे नेहमी कडू असतं. मला अनेक वेळा वाटतं का कडू असतं, ते गोड का नाही करता येत. पण ते गोड करून सांगायचं असतं, किंवा ते अनुभव घेतल्यानंतर लक्षात येतं ती कडू चव ॲक्च्युली गोड आहे. म्हणजे साखर जी आहे ना ती गोड आहे, पण सॅक्रीन आपण खाल्लं तर ते कडू लागतं, कारण साखरेपेक्षा 100 पटीने ते गोड असतं आणि ह्या अर्थाने ते कडू आहे. बहुतेक कळलं. तर आता मी समर्थचरणी 100 आपल्यासाठी प्रार्थना करतो. आणि आपण इथे आलात, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन मिळालं. खऱ्या अर्थाने मार्गदर्शन या शब्दाला सार्थक झालं आज की. आणि ह्या निमित्ताने मी आपल्याला वारंवार येऊन आम्हालाही मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. कारण
असं आहे, एक वाक्य आहे छान, मी वाचलं होतं की साधकाने सिद्धाच्या संगतीपेक्षाही साधकाच्या संगतीत असावं, कारण साध्य करण्याची त्याची जी उर्मी असते ना ती आपल्याला खेचून नेते पुढे. खरं याला ना आता आपण असं घेऊया, पण माझ्या दृष्टीने कावळा बसायला असं न म्हणता चांगल्या अर्थाने म्हणूया की काय हरकत आहे. तर आपल्याला आपल्या चरणी वंदन करतो आणि आपले परमादरणीय शेंबेकर बुवा यांना मी विनंती करतो त्यांनी समर्थांचा प्रसाद त्यांना अर्पण करावा. समर्थ रामदास स्वामी महाराज. यानंतर लगेचच थोडीशी स्टेजची अदलाबदल होईल आणि मग ह्यानंतर अभ्यासार्थी मार्गदर्शक आणि यांचा संवाद होईल. तर तो इथेच होईल, फक्त थोडीशी स्टेजची अदलाबदल केली जाईल. तर कोणाला हातपाय मोकळे करून यायचे असतील, फ्रेश होऊन यायचं असेल तर या, पण मात्र इथे यायचं आहे.